तुमची आमची मुलं कोणत्या तोंडाने हे शहर माझं आहे हे सांगणार आहेत अभिमानाने. आणि मग गडकरींसारखे बोलतात घाणेरडी शहर. हा, लाज वाटत नाही? तुमचंच राज्य आहे ना. मी अतिशय घाणेरड्या भाषेत बोलतो, उकिरडा झालाय कल्याण डोंबिवलीचा. कोणतंही नियोजन नाही. आमच्या स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही कल्याणात राहतो हे सांगायची लाज वाटावी. एवढे घाणेरडी सिटी, एवढे घाणेरडं शहर आमचं झालेलं आहे. तुमची जबाबदारी आहे, तुम्ही आमचे सेवक आहात, तुम्हाला नेमलेलं आहे, तुम्ही आमच्याकडून पगार घेता, तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत नाही, लोकांना फसवत आहे तुम्ही नागरिकांना. 2007 साली झालेलं काम 2010ला पूर्ण झालं. 2010 नंतर ह्यांना मंत्रालयामध्ये आग लागली म्हणे आणि यांनी तो जाळला, आवाज जाळला. शहराचा विकास होणार कसा? फ्युचर काय आहे? ड्रेनेज सिस्टीम आहे की नाही? स्टॉप वॉटर सिस्टीम आहे की नाही? येणारं बॅकवॉटर कुठे जाणार आहे? नदी आहे आपल्याकडे, खाडी आहे, आपल्या या शहराला वेढलेलं आहे त्या खाडीने. आणि काय होणार आहे? का मालवण सारखं करणार? बॅकवॉटर स्टॅग्नट झालं ना तर हत्ती रोग पसरतो, ह्याची कल्पना नाही ना. ते जे डास आहेत ना ते वाट लावणार आहेत शहरात. आणि आज मलाही हे कळतंय की सर्व तिन्ही पिढ्यांची वाट लावलेली आहे आणि आता येणाऱ्या पिढीची वाट लागणार. तरुण पिढीला अक्षरशः त्यांना काही कळत नाही विकास आराखड्यामधलं. अक्षरशः ते आंधळेपणाने तुमच्यावर विश्वास टाकून जाणार आहेत आणि त्यांना तुम्ही फसवणार आहात. मागच्या 2-3 पिढ्या फसवल्यात, आता ही पिढी फसवून वाट लावणार. 27 गावं वगळली 2002 साली आणि गावं आतमध्ये घेतली 2015 साली. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी निर्देश दिलेत की महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांवरती कारवाई करा. तसं पत्र आहे, त्या पत्राची कॉपी आमच्या पिटिशनला जोडलेली आहे. कोणती कारवाई झालेली नाही. जर ही कारवाई झाली असती तर शहराचा एवढा विचका झाला नसता. चूक राज्यकर्त्यांची आहे, नियोजनकर्त्यांची आहे, म्हणून हे प्रश्न उद्भवले. नमस्कार, मी निलेश पानमन. लोकसत्ता लोकसंवाद या उपक्रमामध्ये, चौथ्या पर्वाच्या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत प्राध्यापक राजीव तायशेटे सर, ज्येष्ठ वास्तुविशारद, आणि दुसरे वक्ते आहेत श्रीनिवास घाणेकर सर, जे कल्याणमधील माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. मला या चौथ्या पर्वामध्ये जे ठाणे शहराविषयी आपले 3 पर्व झाले, त्याच्यानंतर आता चौथं कल्याणचं पर्व होतं आहे. तर कल्याण शहर गेल्या काही वर्षात मोठ्या विस्तारलं आहे, नागरीकरण झालं आहे शहराचं मोठ्या प्रमाणात. पण त्या तुलनेत लोकांना सुविधा मिळत आहेत का? साधारणतः त्या शहराची रचना कशी असायला हवी होती, काय असायला हवं होतं? कारण शहर जसं लोकसंख्या वाढते आणि ते शहर फुगत चाललं आहे, पण त्या शहराला कुठलाही आकार नाही आहे. त्यामुळे समस्या अनेक वाढत आहेत आणि त्या सोडवताना पालिकाची दमछाक होताना दिसते. नेमकं या शहराचा विचार कसा व्हायला हवा होता, किंवा हे शहर कसं असायला हवं होतं, आणि या शहराची परिस्थिती, सद्यस्थिती काय, त्याविषयी मी सुरुवातीला तायशेटे सरांना विनंती करतो की त्यांनी त्याच्यावरती मार्गदर्शन करावं आणि नंतर मग श्रीनिवास सरांनी करावं. कल्याण डोंबिवली महानगरपालिका जी स्थापन झाली ते 1983 साली झाली. कारण ते डाकू कॉर्पोरेशन होतं. हां, ते डाकू कॉर्पोरेशन म्हणजे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर. डाकू असं नाव म्हणजे डाकू म्हणायचो आम्ही त्याला, शॉर्ट फॉर्म त्याचा डाकू होता. आणि मग नंतर त्याच्यातून अंबरनाथ वगळलं गेलं, बदलापूर वगळलं गेलं, उल्हासनगर वगळलं गेलं आणि जे शिल्लक राहिलं, तर त्या शिल्लक राहिलेल्या भागामध्ये कल्याण डोंबिवली नगर परिषदेचा एरिया प्लस टिटवाळापर्यंतचा सराउंडिंग एरिया आणि 27 गावं ती घेतली गेली आणि त्याचा एक विकास आराखडा तयार करायचा 1993 साली 92 साली डिक्लेअर झालं. हे डिक्लेअर झाल्यानंतर त्या विकास आराखड्याची जी सुरुवात झाली ती मुळात चुकीच्या आधारावरती झाली. ही चुकीच्या आधारावरती झाली. कशी झाली तर ही लक्षात केव्हा आलं, ज्यावेळेला यांनी विकास आराखडा करायला घेतला त्यावेळेला 1994-95 साली लोकांना त्यांचे DP रिमार्क घेण्यासाठी पाठवत होते. आणि ते पाठवत असताना हे सांगायचे की आम्ही आता हे आरक्षण टाकलेलं आहे, तुम्ही याच्यावरती काम करायचं नाही, तुम्हाला या आरक्षण. मुळामध्ये आराखडा प्रिपेअर होत असताना किंवा बनवत असताना लोकांची अडवणुकीला सुरुवात झाली. तिथेच लोक कंटाळायला लागले. त्याच्यानंतर 1996 साली यांनी घाईघाईमध्ये विकास आराखडा पब्लिश केला, तो पण महापौरांच्या सहीने केला. आता असं कधी होत नाही, प्रशासकाच्या सहीने व्हायला पाहिजे होता, प्रशासक होते त्यावेळेला.
परंतु तो महापौराच्या सहीने तो प्रसिद्ध झाला. त्याला विकास आराखड्याच्या सोबत विकास नियंत्रण नियमावली जी सेक्शन 22 खाली MRTP ॲक्टच्या सेक्शन 22 खाली प्रिपेअर करायची असते, त्याच्यात काही अभ्यास आहे, एक्झिस्टिंग लँड यूजचा अभ्यास आहे, त्याचा सर्वे करावा लागतो. त्याच्यानंतर जागेवरची परिस्थिती काय आहे, टोपोग्राफी काय आहे, वॉटर बॉडीज कशा आहेत, या शहराला पूरक गोष्टी कुठच्या आहेत, पाणी पुरवठा कसा होणार, वीज पुरवठा कसा होणार, पुढील काळामध्ये वाहनांची व्यवस्था कशी होणार, त्याच्याकरता पूरक रस्ते कसे ठेवावेत, याचा संपूर्ण रिपोर्ट तयार करायचा असतो. याच्यातल्या कंजेस्टेड एरिया, नॉन कंजेस्टेड एरिया म्हणजे दाटीवाटीची क्षेत्र आणि मोकळी क्षेत्र. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुळातमध्ये ज्यावेळेला हा विकास आराखडा बनवायला घेतला त्यावेळेला हे दाटीवाटीचे क्षेत्र फक्त जुन्या गावठाणामध्ये होतं. डोंबिवली ही ऑलरेडी इल्लिगल कामांनी दाटीवाटीची झाली होती आणि कल्याणमध्ये काही थोडीफार इल्लिगल होती आणि गावठाणची क्षेत्र होती. ह्या सगळ्याचा विकास होत असताना त्याच्यावरती विकास आराखडा पब्लिश केल्यानंतर त्या आराखड्याला आम्ही त्यावेळी डिजिटायझर घेतला होता. डिजिटायझर असा होता की एक चौकोनी 12 इंच बाय 12 इंचाची प्लेट होती आणि त्याच्यावरती मार्करने टिक 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 करून एका पेनाने ते पॉईंट्स घ्यायचे आणि तो विकास आराखडा डिजिटाईज होऊन कॅडमध्ये कन्वर्ट व्हायचा. हे काम मी स्वतः केलं आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं की ह्याच्या विलेजच्या बाउंड्रीज कुठेच टॅली होत नाही आहे आणि नदीच्या बाउंड्रीज आहेत या शिफ्ट झालेल्या आहेत. मग त्याच्यावरती मोठा प्रश्न निर्माण झाला. तत्कालीन त्या यांनी प्रसिद्ध केल्यानंतर म्हणजे 97-98ला शरयू प्रधान या महापौर होत्या आणि बायस हे आयुक्त होते. आम्ही हा विषय पुढे नेला मंत्रालयापर्यंत. रवींद्र माने हे राज्यमंत्री होते UDचे आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडला. त्यांनी त्याच्यावरती खूप मोठी ॲक्शन घेतली. त्यांनी सगळे डायरेक्टर आणि इतर अधिकारी पदाधिकारी त्याच्यानंतर तुमचे आयुक्त, कोकण आयुक्त यांना सगळ्यांना बोलून ही झालेली त्रुटी समजून सांगितली आणि त्यांनी सांगितलं की याच्यात सुधारणा करून 1999 सालापर्यंत हा विकास आराखडा नीट करा आणि पब्लिश करा. ते करण्याकरता यांनी तयारी केली आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की यांनी हा विकास आराखडा जो केलेला आहे हा केवळ गावाचे नकाशे झेरॉक्समध्ये रिडक्शन करून एका स्केलला आणून त्याच्यावरती काम केलेलं आहे. आता झेरॉक्सने रिडक्शन केलं, पेंटोग्राफ वापरलेला नसल्याकारणाने त्याचं प्रपोर्शन कुठेच मॅच झालं नव्हतं आणि ह्या पूर्ण विकास आराखड्याचा बट्ट्याबोळ झाला. आता हे त्यांना समजून सांगितल्यावरती त्यांनी एक्झिस्टिंग लँड यूज द्यावा ही विनंती त्यावेळेला कौस्तुभ गोखलेंनी पण केली की तुम्ही ज्या वेळेला हे तयार केलं त्यावेळेला याचा एक्झिस्टिंग लँड यूज म्हणजे अस्तित्वातील वास्तविकता तुम्ही कुठे आहे तो नकाशा द्या. तो त्यांनी नकाशा कौस्तुभ गोखलेंना 2004 साली दिला. तिथपर्यंत त्यांनी असंच लिंगरिंग ठेवलं आणि त्याच्यावरतीच DP हे केला आणि या DPला त्यांनी काहीही भविष्य ठेवलं नाही. काहीही म्हणजे 27 गावांमध्ये कुठेतरी रिझर्वेशन टाकली, कशाला काही नव्हतं, कशाचाच काही ताळतंत्र कशाचाच ठेवला नाही त्यांनी. ॲक्च्युअल वास्तविकता अशी होती की टाउन प्लॅनिंग इन्स्टिट्यूट ऑफ टाउन प्लॅनर्स जे आहेत त्यांनी याच्यावरती गाईडलाईन्स तयार केलेल्या होत्या. त्या गाईडलाईन्स पाळून त्यांनी हा विकास आराखडा रादर संपूर्ण इंडियासाठी हे त्यांनी ह्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. 74th अमेंडमेंट ज्या वेळेला झाली त्यावेळेला 2009 साली सुद्धा त्यांनी या अमेंडमेंट्स दिलेल्या आहेत. त्याच्यावरती UDP FI नावाची एक त्यांनी पुस्तक व्हॉल्यूम काढलेत, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. किती लोकवस्तीला काय करावं, कसं करावं, त्याच्यासाठी गार्डन द्यावं का नाही, स्मशानभूमी द्यायची की नाही, कमर्शियल एरिया द्यायचा की नाही, बस स्टॉप्स द्यायचे की नाही, रस्त्याची रुंदी किती असायला पाहिजे, त्याच्यानंतर प्लेग्राऊंड्स कशी असायला पाहिजे, स्कूल्स कशी असायला म्हणजे बेसिक ॲम्युनिटीज कशा असाव्यात ह्याचं संपूर्ण माहिती त्याच्यात आहे. परंतु ह्याचंही पालन त्या पर्टिक्युलर जे कोण विकास आराखडा बनवणारे होते त्यांनी केलं नाही आणि त्यामुळे ह्या शहराला कुठचंच काही बंधन राहिलं नाही. 1998 साली ज्या वेळेला हा विषय निघाला त्यावेळेला 1999ला सबमिट झाला त्यावेळेला शासनाने UD डिपार्टमेंटने गाईडलाईन्स दिल्या की तुम्ही जिथे जिथे रस्ते चुकतायत, कोणाच्या घरादारावरून जात आहेत तर तो पर्टिक्युलर पार्ट प्लॅन आमच्याकडे पाठवा, आम्ही त्याचं करेक्शन करू. 1-2 पाठवले गेले, त्याच्यानंतर कोणीही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे हा DP यांना वाटेल तसा फिरवायला लागले. वास्तविक पाहता DPचे रस्ते रिझर्वेशन हे डायव्हर्ट करायची
किंवा त्याच्या अलाइनमेंट बदलायचे अधिकार यांना नाही आहे. बरं, यांनी रोडची विड्थ आहे ती अस्तित्वातील रस्त्याच्या सेंटरवरून इक्वल टाकूनच रोड विड्थ ठेवायची आहे आणि सरासर त्याची अलाइनमेंट पाळायची आहे. तेही नाही, तिथेही मिसगाईड केलेलं आहे. लोकांना फक्त छळणं आणि लोकांकडून पैसे उकळणं एवढेच धंदे केलेले त्यांनी. आणि त्याच्यामुळे लोकांचं म्हणण्यापेक्षा 1996 ते आज 2026 जवळजवळ 24-25 वर्ष झाली. 20 वर्षाचा 2016ला संपणारा आराखडा होता 20 ना? वर्ष 20 वर्षाचा 20 वर्षाचा होता. आता 26 उजाडलेले आहे बघा. 16-4-20 आणि परत 8 वर्ष वरती गेली. माझ्या हिशोबाने 3 पिढ्यांची बरबादी केली. साधारण 20 वर्षाला एक पिढी आहे. अगोदर जो डिझाईन केला त्या पिढीला होता त्यांनाही बघायला मिळाला नाही. ज्या वेळेला हा विकास आराखडा आला होता त्यावेळेला मी साधारणतः 4 वर्ष प्रॅक्टिस केलेली होती. आज माझी 45 वर्ष झालीत प्रॅक्टिसची. आणि आज मलाही हे कळतंय की सर्व तिन्ही पिढ्यांची वाट लावलेली आहे आणि आता येणाऱ्या पिढीची वाट लागणार. त्याचं कारण म्हणजे UDP-FIच्या नॉर्म्स पाळल्याने आणि त्याच्याबरोबर त्यांनी युनिफॉर्म डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स आणून टाकले. युनिफॉर्म कंट्रोल रेग्युलेशन्स जे आहेत ना, हे टाकण्याची जी प्रथा आहे किंवा टाकण्याची जी पद्धत आहे ही विकास आराखड्याला संदर्भ देणारी सेक्शन 22ची प्रोसेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला ज्या वेळेला युनिफॉर्म DCR टाकता त्यावेळेला तिथला प्रत्येक विकास आराखडा कसा आहे, काय स्टेजला आहे याचा अभ्यास करून त्यांना काय गरज आहे ही बघणं आवश्यक होतं. त्यांनी सारासार काहीतरी विचार करून 9 मीटरला अमुक, 12 मीटरला अमुक, 15 मीटरला अमुक, 18 मीटरला अमुक FSI, मग तुम्हाला प्रीमियम FSI अमुक ढमुक करून FSI वाटल्यामुळे त्यांनी काय झालं की पॉप्युलेशनची जी ग्रोथ होती, जो FSI 1 होतो तो आता 4.5-5 पर्यंत जातो. आता याच्यामुळे 5 पट पॉप्युलेशन वाढणार आहे. 5 पट पॉप्युलेशन म्हटल्यानंतर 5 पट ट्रान्सपोर्टेशन, मग पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्झिशन, ही येणारी जाणारी लोक ह्यांना हे रस्ते 5 पट नाही आहेत. तुम्ही जे टाकलेले रस्ते आहेत ते 12 मीटर 15 मीटर हे चिल्लर रस्ते आहेत. पूर्वीच्या नॉर्म्समधले रस्ते आहेत. ज्यावेळेला डोंबिवली सिटी बसली त्यावेळेला कलेक्टरनी केलेले जे लेआउट होते त्यातले 9 मीटर रस्ते कसे होते, 6 मीटर होते, तशा प्रकारचे रस्ते होते या DPमध्ये. ह्या DPला त्यांनी टाकतानाच रस्ते मुळात रुंद टाकायला पाहिजे होते. त्याचा बेनिफिट लोकांना द्यायला पाहिजे होता, तो दिला नाही. आणि ती दुर्दैवी घटना घडल्यामुळे आमच्या डोंबिवलीमध्ये किंवा कल्याणमध्ये किंवा सराउंडिंग एरियामध्ये इलिगल डेव्हलपमेंट भरमसाठ झाली आणि त्याचा गैरफायदा घेतला गेला. 27 गावं वगळली 2002 साली आणि गावं आतमध्ये घेतली 2015 साली. त्याचा विकास आराखडा बनवला, तो सिटी टू सिटी कोऑर्डिनेशन म्हणतो आम्ही त्याला आमच्या भाषेमध्ये, की शहराच्या ह्या शहरात समजा ठाणा शहर आहे आणि कल्याण डोंबिवली शहर आहे, नवी मुंबई आहे, उल्हासनगर आहे, अंबरनाथ आहे, यांची कनेक्टिव्हिटी बघणं आवश्यक आहे. आमच्या DPमध्ये आराखड्यातला रस्ता उत्तरेकडे जातो आणि त्यांच्या ह्याच्यातला जो आहे तो उत्तरेच्या 10 डिग्री अलीकडेच संपतो. तो जोडला जात नाही, म्हणजे त्याची कनेक्टिव्हिटी नाही. त्याच्यामुळे ही कनेक्टिव्हिटी कशी होणार हा एक विषय. त्यांच्या DPमध्ये तो 12 मीटर आहे, आमच्या DPमध्ये 24 मीटर आहे. आता 24 मीटर 12 मीटरला गेलं तर बॉटलनेक होणार, म्हणजे ट्रॅफिक कंजेशन होणार. मग ह्याचं प्लॅनिंगच यांनी केलं नाही, ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग नाही. त्याच्यावरती सर्वे करायचा होता, सर्वेसाठी शासनाने 2.5-3 कोटी रुपये दिले, यांनी थोडे खर्च केले आणि त्याच्यात त्यांनी सर्वे करून घेतला. तो सर्वेही आजपर्यंत सिटी सर्वेमध्ये मंजूर नाही झाला. म्हणजे ह्यांनी टोटल स्टेशनचा सर्वे करून घेतला. सॅटेलाईट इमेज आपल्याकडे दर 6 महिन्यांनी येते. मी 2 टर्म GISच्या कमिटीवरती, मी आणि डॉक्टर गेडाम IIT पवईचे, आम्ही दोघांनी त्याच्यावरती काम केलेलं आणि प्रत्येक वेळेला त्यांना सूचना दिलेल्या आहेत की ज्या वेळेला तुम्ही GISवरती काम करता त्यावेळेला अंडरग्राऊंड काय आहे, अबो ग्राउंड काय आहे आणि वरून जाणाऱ्या तुमच्या वायर्स कशा आहेत आणि त्याचे परिणाम काय भोगायला लागणार आहेत. यांना कधी डबल डेकर नेता येईल का आपल्या शहरातून? मुळीच नेता येणार नाही. रस्तेच नाही आहेत, रुंद नाही आहेत, फुटपाथवरती यांनी टपऱ्या दिलेल्या आहेत. हे काय चाललेलं आहे? हे तुमचे जे नगरसेवक आहेत हे कोण होते? सुशिक्षित होते का? नाही. लोकांनी तेही बघितलं नाही. हा माझा आहे, तो आगरी आहे, तो हा आहे, देऊ टाकली मतं. आज काय झालंय तर शहराची अवस्था काय? आज 26 वर्षानंतर आहे ना, भीक नको पण कुत्रावर. आम्ही तर समजा आता मी 70 आहे, माझं अजून 5 वर्ष आयुष्य आहे असं मी समजतो. 5 वर्ष मी काहीतरी त्याच्यात मार्ग काढायचा प्रयत्न करेन. नवीन पिढीला DP वाचता येत नाही, DP काय कळत नाही. कित्येक आर्किटेक्टना DP काय कळत नाही, तर लोकांना काय कळणार आहे?
आता हे 9वी 10वीचे जे विद्यार्थी आहेत यांना कोणीतरी ट्रेनिंग द्यायला पाहिजे की विकास आराखड्यावरती प्रश्न कसे मांडायचे, काय असतो विकास आराखडा, म्हणजे काय असतो, कसला असतो विकास, UDP-FIच्या नॉर्म्स काय आहेत, त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं ट्रेनिंग, पब्लिक अवेअरनेस द्यायला पाहिजे. हा देत नाहीत. सिविक्समध्ये काय त्यांना शिकवलं ते फक्त ग्रामपंचायत, नगरपंचायत एवढंच शिकवलं, पुढे यांना माहिती नाही. आणि मूळ आहे तो विकास आराखडा आहे. शहराचा विकास होणार कसा, फ्युचर काय आहे, ड्रेनेज सिस्टीम आहे की नाही, स्टॉर्म वॉटर सिस्टीम आहे की नाही, येणारं बॅकवॉटर कुठे जाणार आहे, नदी आहे आपल्याकडे, खाडी आहे, आपल्या या शहराला वेढलेलं आहे त्या खाडीने आणि याने, काय होणार आहे, का मालवणसारखं करणार, बॅकवॉटर स्टॅग्नट झालं ना तर हत्ती रोग पसरतो, ह्याची कल्पना नाही ना. ते जे डास आहेत ना ते वाट लावणार आहेत शहराची, त्याचंही त्यांना ज्ञान नाही, त्याचं शुद्धीकरण काही प्रकल्पच नाहीत त्यांचे, फक्त वाळू काढतात, वाळू घेऊन जातात, कित्येक आयलंड डुबलेली आहेत आणि आम्हीही डुबलोय. सिंकिंग सिटी म्हणतो आम्ही, ही जी आहे ना दिस इज सिंकिंग सिटी, वी कॉल इट एज अ सिंकिंग सिटी. आणि आमची कंजेस्टेड सिटी आहे, एवढी कंजेस्टेड झालेली आहे ना का माणूस माणसाला खाली उतरायला बघत नाही घराच्या, नको जाऊ दे, नेटवरती काय मिळतं, स्विगीवरून काय मागवतं तर बघू. ही आता नवीन पिढीची अवस्था झाली आहे. कसं होणार या शहराचं मला सांगा. आणि पुढची पिढी तर अजून बर्बाद होणार. मोठ्या मोठ्या टाउनशिप्स आहेत, लोढा बिडा, रुणवाल टाउनशिप आल्या, त्या टाउनशिपला तुम्ही परवानग्या दिला पण त्यांचीही कनेक्टिव्हिटी नीट ठेवली नाही. ती येऊन त्या कल्याणशी रोडला, मेन रोडला मिळतात आणि कल्याणवरून निघालेला माणूस वाशीला पोचायला 3 तास लागतात, का तर ट्रॅफिकमध्ये अडकतो तो. मग तुम्ही ठेवला का फ्रीवे? नाही ठेवला. फ्रीवे मुंबईला दिला, अलिबागला दिला, कशाला मारायला दिला तो? आम्हाला का नाही दिला? आमच्याकडून तुम्ही डेव्हलपमेंट चार्जेस 2015 साली, तुम्ही 16 साली गॅझेट काढलं आणि डेव्हलपमेंट चार्जेस डबल घेतले, का तर मेट्रो सिटी म्हणून. म्हणजे आम्ही जे डेव्हलपमेंट चार्जेस कॉर्पोरेशनला भरतो तेवढेच डेव्हलपमेंट चार्जेस मेट्रो सिटीचे म्हणून भरा म्हणून सांगितलं. लोक कोर्टात गेल्यावरती त्यांनी सांगितलं नाही आम्ही मेट्रो सिटी डिक्लेअर केले, मेट्रोचे नाही आहेत. मग मेट्रो सिटी डिक्लेअर केलं तर मेट्रो सिटीच्या फॅसिलिटीज दिल्या का? नाही दिल्या. आम्हाला काहीच दिलेलं नाही आहे. आम्हाला बेसिक गोष्टी त्यांनी द्यायला पाहिजे होतात. आम्हाला आमच्या गावातून, शहरातून मेट्रो फिरायला पाहिजे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारायला पाहिजे. जोपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारत नाही तोपर्यंत ह्या शहराला भवितव्य नाही. इट इज लाईक अ कंजेस्टेड सिटी. ह्याच्यात काहीच नाही. क्राऊडेड सिटी म्हणतो त्याला आपण, ओव्हर क्राऊडेड झालेली सिटी आहे. आज पॉप्युलेशन वाढतं आहे, मॅग्रेटेड लोक येतात. काय येतात? मुंबईमध्ये 50,000चा रेट आहे, 25,000चा रेट आहे, इथे आलं 5,000 घर मिळते स्क्वेअर फुटला, म्हणून इथे येतात. पण ते येऊन करतात काय? 5,000 घेतात, उरलेल्या पैशात 2 गाड्या घेतात आणि विकेंडला येऊन राहतात. नाही तर या शहरातून बाहेर निघतात, नवी मुंबईला वगैरे जाऊन कामं करतात. अरे पण तुमचं काय झालं शहराचं? तुमच्या शहराला मिळालं काय? आता या टाउनशिप आल्यात, यांचं वेस्ट वॉटर मॅनेजमेंट काय केलं तुम्ही? रिसायकल केलं आहे का? तुम्ही प्लांटेशन केलेलं आहे का? ग्रीन पॅच तयार केलेले आहेत का? बफर झोन MIDCने विकलेला आहे. तुम्हाला कल्पना नाही त्याची. बफर झोन हा MIDCने विकून कमर्शियल झोन तयार केला त्याचा. मग तो बफर झोन का ठेवला होता? रेसिडेन्शियल एरिया आणि इंडस्ट्रियल एरिया ह्याच्यामधला हा बफर झोन आहे. रेसिडेन्शियल एरिया आणि गावं ह्याच्यामधला बफर झोन होता कल्याणशी रोडला, तो गायब केला त्यांनी, विकून टाकला. आता विकून टाकल्यानंतर याचं होणार काय? काहीही भवितव्य राहिलेलं नाही पुढच्या पिढीला, पुढच्या आणि माफक अपेक्षा आहेत शहरातल्या लोकांच्या. माफक म्हणजे माफक काय आहेत? आम्हाला पायवाटा द्या, आम्हाला गटारा द्या, आणि ह्याच्यातच पैसे घालवलेले आहेत. 50,000 करोड रुपये घालवले आहेत त्यांनी इतक्या वर्षात. आम्हाला गटारं द्या, आम्हाला रस्ते चांगले द्या. ते रस्ते तर चांगले कधीच दिले नाहीत. गटारं पण काय थूपछाप गटारं केली. गटर्स कधीच केली नाही की ती व्हेलॉसिटीनी सेल्फ क्लिनिंगमध्ये जातात, ही पण त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे यांचे इंजिनियर्स करत काय होते? त्यांना का पगार दिला तुम्ही? टेक्नॉलॉजीचा वापर करायला म्हणजे इंजिनियर्स आपण आहे, आपले नोकर आहेत ना, आपण त्यांना पगार देतो. आपण का ठेवलंय त्यांना? आपण प्रशासकाला का ठेवलंय? हा आमचा मॅनेजर आहे, हा ट्रस्टी आहे आमचा, आमचं त्यांनी काम बघायला पाहिजे. हे निवडून आलेले कोण होते? आमचे ट्रस्टी होते. त्यांनी त्यांना मॅनेज करून घ्यायला पाहिजे होतं. हे असं काम पाहिजे, या प्रकारे करा. कोणीच केलं नाही. तुमच्याकडे दर वर्षाला सॅटेलाईट, दर 6 महिन्यांनी सॅटेलाईट इमेज येते, 50 स्क्वेअर मीटर, 100 स्क्वेअर मीटरची MR-SAC कडून येते. ओव्हरलॅपिंग डिजिटायझेशन करायला तुमच्याकडे माणसं नाहीत. टाउन प्लॅनिंगला फालतू ट्रेसर ठेवलेत 10+1चे, ज्यांना कळत पण नाही की सर्वे कसा करायचा. स्टेशनरी पॉईंट्स त्यांना कळत नाहीत. तुमची हद्द फक्त इकडून 1 मीटर सरकवायची, तिकडून सरकवायची, तुम्हाला द्यायचं आणि तुम्हाला मंजुऱ्या द्यायच्या. अशा मंजुऱ्या नको आहेत ना. तुम्हाला लाईट, व्हेंटिलेशन प्रॉपर, प्लांटेशन प्रॉपर,
खाली उतरल्यानंतर बस स्टॉप ले पाहिजेत, बसले पाहिजेत, तुम्हाला रिक्षा स्टँड व्यवस्थित पाहिजेत. आज तुम्ही एक 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 इंदिरा गांधी चौक म्हणून डोंबिवलीला आहे, इट इज नोन ॲज अ रिक्षा चौक. तिथे 6 रिक्षा स्टँड आहेत स्टेशनच्या जवळ. एक कुठे जातो पलावाला जातो, एक जातो MIDC जातो, एक जातो कल्याणला जातो, असे ते रिक्षा स्टँड आहेत. तिथून तुम्ही बाहेर पडायला आहे ना, तुम्हाला कमीत कमी 25 मिनिटं लागतात त्या चक्रव्यूहातनं. त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला. आणि कुठच्याही डायरेक्शनला आहेत, त्यांना कीप लेफ्ट नाहीत, कीप राईट नाही, मीटर तर नाहीतच नाहीत आमच्या शहरात. मग कायदा नाही, आमची माफक अपेक्षा आहे, कायदा द्या, सुव्यवस्था द्या. MRSATची सॅटेलाईट इमेजवरती तुम्ही काम करा. तुम्ही लोकांना समजून सांगा की तुम्ही काय देताय आणि काय करायचं आहे. त्यांनी जायचं कुठे? बूट घालून जायचं का चप्पल घालून जायचं का अनवाणी फिरायचं? सांगा ना. एक तरी फुटपाथ आहे का अनवाणी फिरण्याच्या लायकीचा, सेगवे चालवायच्या लायकीचा? कित्येक शहर आहेत. बर्लिनसारखं शहर 1600च्या शतकामध्ये त्यांनी बर्लिन शहरचं प्लॅनिंग केलं होतं. आज आम्ही काय केलं? 1600 कुठे शिवाजी महाराज घोड्यावरून फिरत होते ना, त्यावेळेला त्यांच्याकडे रस्ते आणि गार्डन्स होत होते. 5000 गार्डन्स आहेत त्या शहरामध्ये. आमच्याकडे कुठे 1-2 गार्डन नाही आहे डोंबिवलीमध्ये किंवा कल्याणमध्ये. मुलांनी जायचं कुठे, खेळायचं कुठे माहिती नाही. मुलं काय खेळतात तर गेम, व्हिडिओ गेम. सो इज इट अ लाईफ? आणि हे आपण फ्युचर देणार आहात का? मग हे आमचे नगरसेवक, लोकसेवक, लोकप्रतिनिधी कसला विचार करतायत? हे तोडायचं, ते बांधायचं, ते रस्ते करायचे, हा तिकडून कॉन्क्रीट करायचा. MIDCतले रस्ते कॉन्क्रिटीकरण केलं गेलं. कशाला केलं तुम्ही? MIDCने जर प्लॉट विकलेले आहेत, लोकांकडून पैसे घेतलेले आहेत लीजवरती देऊन, मग MIDCने खर्च करायला पाहिजे होता. त्याला तुम्ही आमदार खासदार फंड कशाला वापरलेत? त्यांच्यावरती एवढी मेहरबानी का? बरं केलेत ते केलेत, पण ते पूर्ण रुंदीचे तरी करा. निदान नवीन शहर तरी चांगलं दिसलं असतं. त्याच्यामध्ये प्लांटेशन झालं, लँडस्केपिंग केलं. लँडस्केपिंग शब्द कोणाला माहिती नाही आहे. विकास आराखडा आता नवीन एक युनिट आलेलं आहे कल्याण डोंबिवली पार्क. आत्ता बनवायला घेतला त्यांनी. किती वर्षांनी? 24-25 वर्षांनी घेतलाय बनवायला. आता हे 25 वर्षांनी अचानक टाकलेला दगड आहे. त्या दगडाचं झालं, त्याच्यावरती सगळं वेदरिंग झालं, त्याची पावडर पडली, त्याच्यावरती येऊन चिखल लागला, तर दगडाचा झाला डोंगर कचऱ्यासकट. आता हा डोंगर तुम्ही निस्तरायला आत्ता घेताय 25 वर्षांनी. होणार आहे का? आणि हे युनिट तुमचं झेरॉक्सवरती DP बनवणार आहे. हे तुमचं टेक्निकल ज्या गोष्टी आहेत, ज्या आवश्यक आहेत, ज्याला टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे, त्यांनी करणार आहेत का सर्वे? आज तुम्हाला सॅटेलाईट टेक्नॉलॉजीवरती तुम्हाला सर्वे करता येतो. तुम्हाला सर्वेअर लागत नाहीत. TILRमध्ये पण सॅटेलाईटवरती सर्वे केला जातो. मग या शहरामध्ये तुम्ही तसे सर्वेअर अपॉइंट केलेत का? ज्यांनी केले त्यांचे पैसेही दिलेले नाहीत आजपर्यंत. बिचारे रडतायत ते. ज्यांना 2-2.5 कोटी रुपये खर्च करून केलं म्हणतात ना, त्यांना पैसेच दिलेले नाहीत. पैसे करून रडतायत. ते काही द्यायला तयार नाहीत. त्यांनी TILRकडे पाठवलं, TILRने अद्याप व्हेरिफिकेशन नाही केलं त्याला. किती साली केलं होतं ते? 2007 साली. 2007. आता कुठचा आहे साल सांगा? 7-21, 7-28. 28 वर्षात तुम्हाला DP फायनल करता येत नाही. अहो तुम्ही मंजुऱ्या देता, MRTP ॲक्ट आहे, त्याला सेक्शन 44 खाली दाखल करा म्हणता. 45 खाली परवानगी द्यायची किंवा नाकारायची म्हटले, साधी तीही प्रोसेस करत नाहीत. बरं, 1966 साली ज्या वेळेला महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम आला, त्यावेळेला त्यांनी 60 दिवस दिले होते डीम परमिशनला. मला आजपर्यंत दाखवा किती डीम परमिशन तुम्ही आपणून दिले आहेत. लोकांनी तुमच्याकडे अर्ज करायची का गरज लागते? 60 दिवस झाले म्हटल्यानंतर तुम्ही त्याला द्यायला पाहिजे, हे घे परमिशन तुझी म्हणून. ती नाही दिली. बरं, आता 60 दिवस का पाहिजे? बरं, कायद्यामध्ये बंधन BPMC करायचं ॲक्ट बरं का? नाही, आत्ता कसं झालं, BPMS सिस्टीम आहे, कळलं की नाही? ती सिस्टीम त्यांनी आणलेली आहे कॉम्प्युटराईज, की दाखल करा आणि तुमचं हे होईल. फास्ट ट्रॅक आणला, दाखल करा, तुम्हाला मंजुरी होईल. अरे 27 युनिट्स नाही ठेवल्यात तुम्ही, पण प्रत्येक टेबल तुम्ही का ठेवलं? कशाकरता लागतं टेबल? तुमचं इंटरनल कनेक्शन नाही का? आणि तुमच्या ऑटोमॅटिक NOC येत नाहीत का? पूर्वी होत्या. चंद्रशेखरच्या काळामध्ये हे NOCला ज्या वेळेला जायचं, त्या टेबलावरती 1.5 दिवसाच्या वरती जर फाईल थांबली तर ती रेड मार्क यायची. ती सिस्टीमच काढून टाकली आहे. त्याच्यामुळे त्याला रेड मार्क येत नाही, मग त्याला पेनल्टी लागत नाही. त्या अधिकाऱ्याची काहीच जबाबदारी नाही. एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट आहे, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट बघायला तयार नाही. आम्ही त्यांना प्लांटेशन करायला 5 प्लॉट मागितले, देतो केलं, पण प्लॉटचं लेटर दिलं, प्लॉट अलॉट केला, सर्वेच दिला नाही. का? तर म्हणे आम्ही ॲक्वायर नाही केलेलं. मग कशाला दिला? बरं, ॲक्वायर केलं आहे तर नुसता कागदावरती केलं आहे, सर्वे करून त्याला हद्द घालून तुम्ही बाउंड्रीज नाही दिलं. लोकसुद्धा प्लांटेशन करायला, बियावाकी करायला तयार आहेत. यांना नको आहे.
वातावरण हे जे आम्ही सर्दी खोकला हे ते व्हायरल इन्फेक्शन कशामुळे बघतोय? यांच्या नाकर्त्या पाण्यामुळे. हे एवढं एवढं बेसिक द्या म्हणा, बेसिक. लोकांच्या काही मोठ्या अपेक्षा नाही आहेत. काही इंटरनेट देऊ नका किंवा वायफाय देऊ नका, काही देऊ नका. कुठची अशी सॅटेलाईट सिटी करू नका. मी स्मार्ट सिटीचा डायरेक्टर होतो 2 टर्म. दिलेल्या टेक्निकल सजेशन सुद्धा त्यांनी पाळल्या नाही. कल्याणच्या बैल बाजारातून जाणारा रस्ता त्यांना सांगितलं होतं की उल्हासनगरचं जंक्शन जिथे आहे तिथून पलीकडे नेऊन उतरवा, आणि त्यांनी कबूल केलं. त्यांच्या अधिकाऱ्यांनी लिहून घेतलं, तू होतास त्या दिवशी हिअरिंगला, आणि त्यांनी ते केलं नाही. त्यांनी उतरवलं त्याच ठिकाणी. आता उद्या तिकडे ज्या वेळेला ब्रिज उतरेल त्यावेळेला फक्त काय होईल, कळंबोली होईल. कळंबोलीच्या चौकात काय होतं, उतरलो की तिथे अर्धा तास मुक्काम. हे प्लॅनिंग नाही. लोकांना वस्तुस्थिती सांगा, समजून सांगा, तुमच्या अडचणी सांगा, आम्ही तुम्हाला मदत करू. आम्ही टेक्निकल लोक आहोत ना, आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. पण तुम्ही द्या लोकांना. आता तरुण पिढीला अक्षरशः त्यांना काही कळत नाही विकास आराखड्यामधलं. अक्षरशः तरी आंधळेपणाने तुमच्यावर विश्वास टाकून जाणार आहेत आणि त्यांना तुम्ही फसवणार आहात. मागच्या 2-3 पिढ्या फसवल्यात, आता ही पिढी फसवून वाट लावणार तुम्ही. प्लीज विनंती आहे, वेगळ्या अर्थाने फसवणार आहेत, वेगळ्या अर्थाने फसवणार. आणि हीच विनंती आहे की आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून या माफक अपेक्षा आहेत. याच्याकरता उपाययोजना तुम्ही तुमचा काय म्हणतो त्याला आपण मॅनिफेस्टो डिक्लेअर करा म्हणून तुमचा, तर तुम्हाला मानू आम्ही. श्रीनिवास सर, आपण शहराकडे कसं बघताय आणि शहराचा विचका झालाय पूर्ण. साहेबांच्याच प्रश्नात जोडून शहरांच्यामध्ये अनधिकृत बांधकामं कशी फोफावली आणि ती विशिष्ट लिमिटला थांबणं गरजेचं होतं. तुम्ही हायकोर्टात आले, IGR कमिटी आवाला, तरी ती थांबली नाहीत आणि ते प्रमाण चालूच आहे. या विषयावर पण याला जोडूनच बोला. आता राजू तायशेटे जसं म्हणाले तसं समस्या सुरुवात होते ती नगररचना विभागाकडे प्लॅनिंग करणं, आणि त्याचं सोल्युशन पण नगररचना विभागात देऊ शकतं. नगररचना विभाग फक्त परवानग्या देणं, बेकायदेशीर परवानग्या देणं एवढंच काम करतं आहे. आत्ता तायशेटे जसं म्हणाले तसं सर्वेअर 10+1चे सर्वेअर आले, त्यांची रिटायरमेंट आली तरी त्यांना सर्वे करता येत नाही. रिटायरमेंट यावर्षी किंवा पुढच्या वर्षी रिटायरमेंट होईल, त्यांच्याकडे सर्वेअर नाही आहे, सॅटेलाईट इमेज नाही आहे. सॅटेलाईट इमेज 6 महिन्यांनी, तायशेटे म्हणाले तसं प्रत्येक 6 महिन्यांनी जर कधी सॅटेलाईट इमेज मिळत असेल शहराची, ते यांच्याकडे नाही आहे. हे रीड करणारी लोकं नाही आहेत. बरं, ज्यांनी रीड करायचं आहे, ज्यांनी ते वाचायचं आहे, त्यांनी पॉईंट मार्क करायचे आहेत, त्यांना पैसे दिलेले नाही आहेत. उपयोग काय आमचा? म्हणजे आम्ही कमवायचे कोणत्या तरी उद्योग करून, आणि नंतर मग महापालिकेच्या विरोधामध्ये, त्यांच्या गैरकारभाराविरोधामध्ये आम्ही कोर्टामध्ये जायचं. अनेक पत्र लिहूनसुद्धा काही कारवाई झाली नाही, आम्ही कोर्टामध्ये जायचं. 2003 साली माझा पहिला पिटिशन दाखल झाला, माझा आणि कौस्तुभ गोखलेंचा. बरोबर. पिटिशन असा होता की 27 गाव वगळू नयेत म्हणून आमच्यातली. 2004 साली वगळली, 2 साली वगळली. 2004 साली मला वाटतं MIDC वगळली, MIDC वगळली, स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी त्या वगळल्या सगळ्या. आणि 2015 साली 2014 साली परत समाविष्ट केली. बरं, विकास आराखडा बनवताना त्यांनी विकास आराखडा कोणाला दिला? तर सेफ्ट या अहमदाबादच्या यांना दिला. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे विकास आराखडा बनवताना लँड यूज मॅप जो घ्यायचा, तो लँड यूज मॅप सॅटेलाईट इमेज घेतली. ते वाचणारे आमच्याकडे लोकच नाही आहेत. त्यांनी सॅटेलाईट इमेज, प्रत्यक्ष म्हणजे लँड यूज मॅप आणि प्रत्यक्ष आराखडा एकमेकांना ती ओव्हरलॅपिंग व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये तफावत आली तायशेटे म्हणाले. नदीच्या बाउंड्रीज, प्लॉटच्या बाउंड्रीज, सेक्टरच्या बाउंड्रीज ह्या मिसमॅच व्हायला लागल्या. 3-3, 4-4 किलोमीटरचा फरक यायला लागला. त्याच्यावरती रेक्टिफिकेशन करायला, त्याची सुधारणा करण्यासाठी CD बेडे कमिटी नेमली गेली. CD बेडे कमिटीने रिकमेंडेशन दिल्या की त्यांनी नकाशा दुरुस्त करून दिला, तोही स्वीकारायला कोणी तयार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या अटालीला उदाहरण देतो तुम्हाला, अटालीला एक दत्त मंदिर आहे आणि दत्त मंदिरच्या इथे संगम आहे, 2 नद्यांचा संगम आहे. त्या ठिकाणी एक मोठ्या जनावरांचा कत्तलखाना टाकला. आता पूर्ण हिंदू वस्तीमध्ये मोठ्या जनावरांचा कत्तलखाना, त्या वस्तीमधनं जर कधी जनावरं कापलेली जर कधी जायला लागली तर तिथे कसे सहन होतील? त्यावेळेला अनंतऱ्यांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांनी एक मोर्चा आयोजित केला होता.
माझे वडील त्यातले म्हणजे बऱ्यापैकी काम करायचे. तर त्याच्यामध्ये मोर्चा आयोजित केला. नंतर तो कत्तलखाना थांबला, पण कत्तलखाना थांबला त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं झाली. झाले. म्हणजे रिंग कत्तलखाना आला म्हटल्यानंतर जे कापलेलं मटेरियल आहे त्याला व्यवस्थित ट्रीट करणं आवश्यक आहे. अदरवाईज ते काय करणार, ते नदी सोडणार, नदी सोडणार, म्हणजे नदी पोल्युटेड करणार. वाळधुनी गेलीच आहे ऑलरेडी, वालधुनी आता गेली. उल्हास जाईल, आता म्हणजे प्यायचं पाणी पण मिळणार नाही. उल्हास ज्याच्यामध्ये वास्तविकता लक्षात घ्यायला पाहिजे. ज्याच्यामध्ये कत्तलखाना गेला पण केमिकल आली त्याच्यामध्ये, त्या उल्हासमध्ये केमिकल आलीच. म्हणजे थेम्स नदी म्हणून त्यांनी ॲडव्हर्टाईज केली का प्रोजेक्टनी, आणि थेम्स कसल्यावर नाला झालाय तो. कल्याण डोंबिवली ही पूर्णपणे, आता राजूताई शेटे खूप चांगल्या भाषेत बोलले, मी अतिशय घाणेरड्या भाषेत बोलतो, उकिरडा झालाय कल्याण डोंबिवलीचा. कोणतंही नियोजन नाही. आमच्या स्टेशनला उतरल्यानंतर आम्ही कल्याणात राहतो हे सांगायची लाज वाटावी, एवढे घाणेरडी सिटी, एवढे घाणेरडं शहर आमचं झालेलं आहे. डोंबिवलीची अवस्था तीच आहे. शहराला कल्याणचं जंक्शन आहे, पण जंक्शनला येणारी लोक आमच्या शहरामध्ये येतात हे सांगायची लाज वाटावी, एवढी घाणेरडी परिस्थिती आहे. आणि एवढे अग्यार कमिशन आमच्या केसमध्ये अपॉइंट झालं 2004 साली, पब्लिक इंटर लिटिगेशन 2004, हे माझं पिटिशन आणि कौस्तुभ बोकलांचं पिटिशन. आमच्या ह्याच्यामध्ये अग्यार कमिशन आयोजित केलं गेलं, म्हणजे महापालिकेत आलं. महापालिकेत आल्यानंतर 7 कोटी 7.5 कोटी रुपये त्याच्यावरती खर्च झाला. 3-3.5 वर्ष त्यांनी लोकांनी काम केलं. जस्टिस अग्यार हे रिटायर्ड जस्टिस होते आणि डी शिवानंदन त्यावेळेला सिटिंग CP होते. एकंदर 5 जणांची कमिटी नेमली गेली. अग्यार कमिशन अहवाल 2007 साली झालेलं काम 2010ला पूर्ण झालं. 2010 नंतर ह्यांना मंत्रालयामध्ये आग लागली म्हणे, आणि यांनी तो जाळला, अहवाल जाळला. अनेक कागदपत्र जळली त्याच्यामध्ये, हा अहवाल जळला म्हणून आम्हाला रिपोर्ट केलं. पण म्हणजे थोडंसं आम्ही अँटीबॉडीज असल्यामुळे, म्हणजे शहराच्या दृष्टीने आम्ही अँटीबॉडीज असल्यामुळे आम्ही लोकांनी सांगितलं की रिफॅब्रिकेट करण्याचं धोरण आहे शासनाचं. त्याचं पजेशन, लिगल पजेशन जरी कोकण डिव्हिजनला असलं अहवालाचं, तरी फिजिकल कॉपी आमच्याकडे पडले. मग ती रिफॅब्रिकेट केली. 25,000 रुपये माहिती अधिकारावरती दंड झाला माझ्या केसमध्ये, कौस्तुभ बोकल्यांच्या केसमध्ये, विवेक कानडेच्या केसमध्ये, माझे मेहुणे आहेत त्यांच्या केसमध्ये 25,000 दंड झाला प्रत्येक माहिती अधिकाऱ्यावर. आणि तो अहवाल कल्याणहून मंत्रालयात गेला. मंत्रालयात गेल्यानंतर त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांकडे पाकिट उघडू की नाही हे विचारायला त्यांनी मंत्रालयात पाठवलं वरती, म्हणजे 6व्या मजल्यावरती. त्यांनी सांगितलं, त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं उघडल्यानंतर आम्हाला द्यायचं की नाही याच्यासाठी परत फेऱ्या मारल्या मुख्यमंत्र्यांकडे. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांना द्या. मीन टाईम हायकोर्टामध्ये माझं एक पिटिशन पेंडिंग होतं त्या संदर्भात, अग्यार कमिशन संदर्भात. अग्यार कमिशनचा रिपोर्ट पब्लिश करावा असा रणजित मोरेंनी, जस्टिस रणजित मोरे यांनी नितीन करीर म्हणून जे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते त्यांना बोलवलं. 3 वाजता तुम्ही हजर राहा रिपोर्ट घेऊन. 2:10ला मला दिला गेला. म्हणजे तुम्हाला 16 वर्षामध्ये तो अहवाल उघडण्याची पण तसदी घेतली नाही. आम्ही मागितल्यानंतर, आम्ही कोर्टात गेल्यानंतर 3 वाजता नितीन करीर यांना बोलवलं, 2:10ला मला दिला. त्याच्यानंतर त्याचा अंमलबजावणी करण्यासाठी मला परत एक पिटिशन करायला लागला, तरी त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झालेली नाही. त्या अहवालामध्ये नमूद असलेल्या गोष्टी 72 अधिकारी कर्मचारी महापालिकेचे यांना दोषी धरण्यात आले. MRTPमध्ये आणि CRPCमध्ये कोणते खटले दाखल करावेत हे पण नमूद आहे प्रत्येक अधिकाऱ्याविरुद्ध. लँडलॉर्ड किंवा लँड माफिया जे असतील त्यांच्यावरती कशी कारवाई करावी हे पण नमूद आहे. आणि कोणाकोणावरती कारवाई करावी, त्यातले 3 नगरसेवक हे झाले, डिस्क्वालिफाय झाले, ते परत इलेक्शन लढवत आहेत आता या इलेक्शनला. म्हणजे घरचं खायचं आम्ही आणि आमचे पैसे खर्च करून कोर्टात द्यायचं, हा उद्योग राहिला फक्त. आता याचं वय 70 आहे, माझं वय 62 आहे. अजून 5 वर्ष काम करू आम्ही फार तर ह्याच्या परत किती करू आम्ही. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की
3 पिढ्या बर्बाद झाल्या, 4थी पिढी बर्बाद होते. मुळात शहराचा जो विकास आराखडा असतो हा जनहिताच्या दृष्टीने बनवला जातो. पण आता तसं होतं आहे का? कारण एक विकास आराखडा बनवला जातो आणि ते 30 दिवसाची मुदत असते. मग त्यांना जसं वाटेल तसं, तुम्ही जसं म्हणालात, मनाला वाटेल तसा तो आराखडा तयार केला जातो आहे. नेमकं या सगळ्यामागे काय, म्हणजे कोण आहे किंवा नेमका रोग तुमचा कोणाकडे आहे? आणि दुसरं असं की रस्ते जसं तुम्ही म्हणता की 9 मीटरचे 12 मीटर दाखवले जातात, पण प्रत्यक्षात ते कागदावरच असतात. काही वेळेस एखाद्या बिल्डिंगचा FSI वाढवण्यासाठी तो कागदावरती दाखवला जातो, प्रत्यक्षात तो रुंद होऊ शकत नसतो. तर हा सगळा नेमका प्रकार काय आहे, शहराचा विचका कसा झाला आहे, तर त्याविषयी मला राजू सर तुम्ही बोललात तर. 2 मिनटं मी फक्त इंटरप्ट करतो. 210 कलम 210 BPMCचं हे रस्ता नसताना, रस्ता अस्तित्वात नसताना रस्ता पब्लिश करावा, DPमध्ये जो नाही रस्ता दाखवलेला तो रस्ता पब्लिश करावा म्हणून त्यांनी कलम दिलेला आहे. त्याचा ह्यांच्या दृष्टीने 9 मीटरचा 12 मीटर, 12 मीटरचा 15 मीटर, 15 मीटरचा 18 मीटर, 18 मीटरचा 24 मीटर असं करायला लोक वापर करतात. चुकीचं म्हणजे कायद्याचं इंटरप्रिटेशन पूर्णपणे चुकीचं झालेलं आहे. आणि ह्याला प्रशासन आणि प्रशासनाला भर देणारी सत्ताधारी पक्ष हा फक्त त्याच्यावरती कारणीभूत आहे. आणि याच्यावरती काही न बोलणारा विरोधी पक्ष, मी सत्ताधारी पक्षाला जसा दोष देतो त्याप्रमाणे विरोधी पक्षाला पण दोष देतो. कारण हा अंकुश जर ठेवला असा तर माझ्यासारख्या किंवा राजूताई शेट्टीसारख्या किंवा कौस्तुभ गोखलेंसारख्या कोणत्याच कार्यकर्त्याला असं सामाजिक काम करायला लागणार नाही, त्यांनी जर काम व्यवस्थित केलं तर. पण त्यांनी फक्त पगार घ्यायचे आणि आमच्या पैशाने आम्ही खर्च करायचे, आमचे पैसे आणि कोर्टात द्यायचं, एवढंच काम शिल्लक राहिले. राजू सर, मी मगाशी जो प्रश्न तुम्हाला विचारला की मनाला वाटेल तसा ते आराखडा तयार करतात, मुळात जनहितासाठी असावा, तर तो खरंच जनहिताचा होतोय का आता? आणि 20 वर्षाने जर DP तयार करायचा असतो तर त्या 10 वर्ष आधी प्लॅनिंग सुरू होतं, तर तसं प्लॅनिंग होताना दिसत नाही. ॲक्च्युअल कसं आहे की MRTP ॲक्टमध्ये तरतूद अशी आहे की दर 5 वर्षांनी त्याचा रिव्ह्यू घ्यावा. आता यांनी रिव्ह्यू घेतलेलाच नाही. दर 5 वर्षांनी जर रिव्ह्यू घेतला असतं तर ही परिस्थितीच उद्भवली नसती. म्हणजे यांचं DP युनिट निघून गेल्यानंतर तिथे जे सहाय्यक संचालक नगररचना आहेत, तिथे जे आयुक्त आहेत, त्यांनी एक कमिटी ठेवायला पाहिजे किंवा एक्सपर्ट्सची लोकं ठेवायला पाहिजे. यांच्याकडे स्ट्रक्चरल ऑडिट करायला एक एक्सपर्ट कमिटी आहे, उपायुक्त आहेत, 3 अतिरिक्त आयुक्त आहेत, 2 आहेत ना, 2 अतिरिक्त आयुक्त आहेत. बिचारे आमचे नवीन आलेले आताचे जे आमचे कमिशनर आहेत ते यंग आहेत, थोडं ज्युनियर आहेत, पण ते बिचारे त्याचा प्रयत्न करतात, ते पाठवतात अतिरिक्त आयुक्त. अतिरिक्त आयुक्त त्याच्याकडे लक्ष कुठे देतोय? माझं कामच नाही, देतात फेकून. आणि कित्येक लोकांना त्याच्याकरता हायकोर्टला जायची वेळ येते. MRTP ॲक्टच्या संज्ञा किंवा त्याच्यात दिलेल्या तरतुदी न पाळल्यामुळे त्याची मागणी करायला हायकोर्टात जावं. हायकोर्टाने शेवटी सांगितलं की ह्याच्याकरता लोकांनी माझ्याकडे यायची गरज नाही आहे, हा विषय तुम्ही सोडवायला पाहिजे. हे जाणून बुजून तुम्ही केलं आहे. सेक्शन 45 खाली ज्या वेळेला तुम्ही त्यांना सांगता की ह्या त्रुटी आहेत, त्यावेळेला त्यांनी त्या त्रुटी पूर्तता करायची आणि त्या केल्यानंतर त्याच्यावरती ती स्क्रुटिनी करून परत काय त्रुटी असेल तर काढा किंवा काय करायचं ते करा. पण हे केलं गेलं नाही. ह्याचा अर्थच असा दिसतोय की तुमचे अधिकारी काही करत नाही आहे. जाणून बुजून कोर्टात जावं आणि भांडणं लावून द्यावी, तेवढंच काम करतात. माझा प्रश्न ऐका, हा एक वेगळा मंजुरीचा, पण मंजुरीच्या बरोबर विकास आराखडा पण येतो. मंजुरीच्या बरोबर विकास आराखड्यामध्ये कसं आहे की विकास आराखड्यामध्ये जो रस्ता दिलेला आहे तो पूरक आहे का? MRTP ॲक्टमध्ये असं सांगितलेलं आहे की रस्त्याची लांबी त्याप्रमाणे त्याची रुंदी असायला पाहिजे. आता एखादा रस्ता तुम्हाला 9 मीटर दिसतोय, पण तो जर 300 मीटर लांब असेल तर तो 12 मीटर असायला पाहिजे. तो तुम्हाला BPMC ॲक्ट घ्यायची गरज नाही आहे, 210 करायची मुळीच गरज नाही आहे. तुम्ही शासनाकडे पाठवायला पाहिजे की ह्याची लांबी 300 मीटर आहे, हा मला 12 मीटरचा DP मार्क करून द्या. आता हा 12 दिल्यानंतर UDP FIच्या नॉर्म्स ज्या आहेत त्या नॉर्म्समध्ये काय आहे तर हा एक क्लस्टर तयार झाला किंवा एक सेक्टर तयार झाला, 4 मोठ्या रस्त्यांनी बनलेला एक भाग आहे. मग याच्यात काय काय असायला पाहिजे? स्मशानभूमी असायला पाहिजे, प्लेग्राऊंड असायला पाहिजे, स्कूल असायला पाहिजे, गार्डन असायला पाहिजे, प्रायमरी स्कूल असायला पाहिजे, सिव्हिल हॉस्पिटल असायला पाहिजे, अमुक असायला ढवू, बऱ्याच गोष्टी आहेत. जवळजवळ मी तुम्हाला सांगेन ना 110 गोष्टी आहेत. पण या 110 गोष्टींचा विचारच नाही. 110 मधल्या 10चा विचार केला असता ना
तरी हे शहर चांगलं झालं असतं. पण हे सगळं असं का होतं मी तेच म्हणालो की हे असं होण्याचं कारण आहे की याच्यावरती कंट्रोल कोणाचा नाही. आता ही जे डीपी युनिट आहे याच्यावरती कंट्रोल कोणाचा आहे? डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग. त्यांनी याच्यावरती विचार तो करायचा. पुण्याला बसतो. तो पुण्याला बसतात. पण डीपी हा शहराचा, मी परत तोच प्रश्न विचार की हा जनहिताचा असायला हवा, पण Of तसं course. होताना दिसतंय का आणि तसं का होत नाही? मला सांगा, डीपी जो बनवला गेला हा चुकीच्या आधारभूत स्तंभावरती जर बनवला गेला तर तो चांगला होणारच नाहीये. बरं, ह्या डीपी मध्ये तुम्हाला काय वाटतं? हे सजेशन ऑब्जेक्शनला 30च दिवस. डीपी बनायला 10 वर्ष. डीपी बनायला मंजूर व्हायला 10 वर्ष जातात पुढे. माझ्याकडे लिस्ट आहे, मी आणलेली आहे, तुम्हाला दाखवतो काय घडलंय, काय प्रकार घडलाय. अहो, मराठी डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन पब्लिश केले, त्याच्यावरती सजेशन ऑब्जेक्शन घेतले आणि मंजूर इंग्लिश केले. आले कुठून इंग्लिश? 2004 साली त्यांनी मंजूर केले, इंग्लिश प्रसिद्ध केले आणि आम्ही मंजूर केले. शासनाचं पत्र आहे ते. लाज वाटत नाही ना? मी थोडंसं करेक्शन करतो याच्यामध्ये. UDCPR नवीन पब्लिश झाला, म्हणजे आता 2020ला UDCPR मध्ये मी काही पत्र लिहिली आणि सजेशन दिले त्यांना. शासनाने प्रत्येक प्लॅनिंग अथॉरिटीकडे एक पत्र पाठवलं आणि सांगितलं की तुमचा जे काय मत असेल, तुमचं जे काय म्हणणं असेल ते आम्हाला कळवा. फक्त कल्याण डोंबिवलीने कळवलं नाही. मी राहिला कुठे? कल्याणला. म्हणजे माझ्या महापालिकेने हे पहिलं मत नोंदवायला पाहिजे होतं. त्यांनी 2026 उजाडलं, आता अजूनपर्यंत मत पाठवलेलं नाही. आमची दी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स आहे. 2 मिनिट. रेग्युलर FSI तायशेटे सांगतील 1.1 आहे, म्हणजे 1000 मीटरचा प्लॉट असेल तर 1100 मीटरचा FSI मंजूर व्हायला पाहिजे, बेसिक FSI. रिडेव्हलपमेंट, समजा ही इमारत आहे, आपण ज्या इमारतीत बसले त्याची रिडेव्हलपमेंट झाली, त्याचं 1.3 FSI मॅक्झिमम, आणि त्याच्यावरती जो काय जाणार आहे तो विकत गेला पाहिजे. पण त्याला टेनामेंट म्हणून नेमला, त्याला टेनंट म्हणून ट्रीट करा, हे माझीच केस आहे, त्याच्यावरती कोणती कारवाई नाही. बरं, शासनाने निर्देश दिले, त्याची अंमलबजावणी नाही. म्हणजे महापालिका अधिकारी फक्त पैसे घ्यायला किंवा पगार घ्यायला कारणीभूत. जनसामान्यांचे कुठेही सुनावणी नाही. जनसामान्यांसाठी हा DP बनलेला नाही. शहराचं नियोजन पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं आहे, विचका झालेला आहे. विचका. दुसरं विचारतो, मगाच्याच प्रश्नाला जोडून तुम्ही म्हणता 67,000 बांधकामं झाली 1983 ते 2007, तो काळ तुमचा. तुम्ही तक्रार लावल्या, दखल घेतली नाही, गोखले आणि तुम्ही घाणेकर साहेब हायकोर्टात गेले, केस चालू झाली. नंतर अग्यार कमिशन आलं आपल्याकडे, तो अहवाल दिला. अहवालात शासकीय 10 बहुतेक कमिशनर होते ना, 10 आणि बहुतेक ते इतर आपले पालिकेचे अधिकारी, शासनाचे सगळे इतर धरून ना, फॉरेस्ट बेस्ड. तर तो अहवाल त्यांनी दडवून ठेवला, म्हणून तुम्हाला हायकोर्टात जावं लागलं. म्हणजे असं एक विचारतो की शासनाची पण भूमिका अशीच का आपल्या अधिकाऱ्यांचं पाठराखण करणे, बेकायदा बांधकामांचं पाठराखण, असं काय आहे का? काय का वेळोवेळी शासनाने हीच मी एक उदाहरण देतो तुम्हाला. 10 कमिशनर आणि 11 कलेक्टर्स, 11 कलेक्टर्स आणि 10 कमिशनर्स, सगळे IS ऑफिसर बरं का, यांना दोषी पकडलेत अगर कमिशनमध्ये. म्हणजे एकंदर 22, 21 मध्ये एक कॉमन, श्रीकांत सिंग एक कॉमन, बरोबर आहे. श्रीकांत सिंग कलेक्टर पण होते आणि आमचे कमिशनर पण होते, म्हणून एक कॉमन, म्हणून 20 लोकांवरती कारवाई करण्याचं यथाचित टाळलं, सोयीस्करित्या टाळलं. त्यांना क्लीन चिट दिली. डॉक्टर नितीन करीरांनी एक ॲफिडेविट फाईल केला माझ्याच केसमध्ये, आणि ती 2019 पासून अजूनपर्यंत केस पेंडिंग आहे, कारण त्याच्यावरती कारवाई घ्यायला लागेल. IS ऑफिसरना क्लीन चिट दिलं, 72 अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. शासनाचे निर्देश, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी निर्देश दिलेत की महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांवरती कारवाई करा. तसं पत्र आहे, त्या पत्राची कॉपी आमच्या पिटिशनला जोडलेली आहे. कोणती कारवाई झालेली नाही. जर ही कारवाई झाली असती तर शहराचा एवढा विचका झाला नसता. निश्चित. पण कोणती कारवाई करायची नाही, या एका कारणामुळे या शहराचा विचका व्हायला कारण. तुमची आमची मुलं कोणत्या तोंडाने हे शहर माझं आहे हे सांगणार आहेत अभिमानाने, आणि मग गडकरींसारखे बोलतात घाणेरडी शहर. लाज वाटत नाही? तुमचंच राज्य आहे ना, तुमचेच आहेत पक्ष, तुमचेच मित्र पक्ष आहेत, आणि तुम्ही म्हणता हे शहर घाणेरड आहे. लोकांना काय दोष देत आहे?
हे असं थोडी घडतं. तुम्ही सेंट्रल मिनिस्टर आहात म्हणून काही बोलायचं, लोकांनी सहन करायचं. लोकप्रतिनिधी आहात, हे बोलताना विचार करून बोला. नाही, हे शहर घाणेरडं झालंय, या सुधारायची जबाबदारी मी घेतो आणि समृद्धी महामार्ग करणार नाही, पण हे शहर सुधारून दाखवतो असं तरी म्हणा. काहीतरी पॉझिटिव्हिटी ठेवा ना. काय काही सकारात्मक काहीच काही भूमिका मांडत सकारात्मक नाहीत. भूमिका नाही. फक्त म्हणून ना- याला राज्यकर्ते पण दोषी आहेत, त्याचबरोबर शासन पण दोषी आहे. राज्यकर्ते जसे आहे, आजचे विरोधक असतील, उद्या राज्यकर्ते कशावरून होणार नाहीत. उद्या सकाळी म्हणजे आज संध्याकाळी विरोधात असलेला माणूस उद्या सत्ताधारी पक्षात कशात जाणार नाही. होऊ शकतो. जाणार आहे, जातीलच. आणि प्रशासन राज्यकर्त्यांच्या, राजकारणी लोकांच्या बरोबर प्रशासन हे हँड इन ग्लोव्ज, ज्याला हात मिळवणी म्हणतात, तसं वागतं. म्हणून हे सगळं चाललेलं आहे. शासन आणि ह्याचं म्हणजे दोन संस्था आहेत, ज्यांनी राजकारणी लोकांनी कंट्रोल ठेवला पाहिजे प्रशासनावरती, प्रशासनाने कंट्रोल ठेवला पाहिजे राजकारणी लोकांवरती. हे दोघंही जण जर कधी हात मिळवणी करणार असेल तर आमच्यासारखी लोक उद्या येतात. आम्हाला काय घरचं खायचं आणि लष्करच्या भाकऱ्या पाहतात उद्योग नाही पडले आम्हाला. आमची मुलं मोठी होतात, आमची इच्छा असते की आम्ही आमच्या बायकोला घेऊन कुठंतरी नाटकाला जावं, आम्ही सिनेमाला जावं, पण आम्हाला मुभा नाही येते. कारण आम्ही बाहेर पडलो की आमच्या पाठीमागे झक्को असतात काहीतरी. सर एकच प्रश्न याला जोडून आहे की शहरात जसं तुम्ही म्हणालात की अनधिकृत बांधकामं जेव्हा कारवाई करायची किंवा काही आदेश येतात कोर्टाकडे तेव्हा तात्पुरती होते, नंतर वर्षभरात 6 महिन्यात पुन्हा बांधकामं सुरू होतात. तर ह्या सगळ्यामध्ये हे सगळं रॅकेट किंवा काय नेमकं प्रकार आहे आणि ह्या अनधिकृत बांधकामांचा शहरावरती कसा परिणाम होतोय? दुसरी गोष्ट अशी की जी लोक घर खरेदी करतायत ती रस्त्यावर येतात आणि मग नंतर ते त्या लोकांनाही तुम्ही कसा त्या सगळीकडे तुम्ही बघता? एकंदरीत विकास कसा शहरात? दोन तीन मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे घेणाऱ्यांनी, आता ही वस्तू आहे, ही वस्तू बाजारामध्ये 5,000 रुपयाला मिळते आणि अनधिकृत बांधकामामध्ये राहणारा माणूस 500 रुपयामध्ये खरेदी करतो. 500 रुपयात खरेदी करणाऱ्या माणसाने हा प्रश्न विचारणं भाग आहे की नाही, की लोकांना 5,000 मिळते, मला 500 का मिळते? प्रश्नच नाही, विचारायला पाहिजे. बायकोची एक साडी घ्यायला गेल्यानंतर बाई जर कधी पूर्ण दुकान खाली काढत असेल, हिचा पदर चांगला नाही, या साडीचा पोत चांगला नाही, याचा सूत चांगला नाही, याचा रंग चांगला नाही, आयुष्यभराची कमाई लावता तुम्ही, ते घर घेताना तुम्ही जागरूक राहायला पाहिजे की नाही? जागरूक राहत नाही. 2,000 रुपयाची 5,000 रुपयाची साडी घ्यायला जागरूक राहता, पण घर घेताना मात्र आम्ही जागरूक राहत नाही. जागरूक राहत नाही म्हणण्यापेक्षा काही होत नाही ही बळावलेली वृत्ती ही कारणीभूत आहे. चाळीमधलं घर हे अनधिकृत आहे, तर हे माहिती असून सुद्धा चाळीत घेतोच ना आपण. अनधिकृत बांधकामामध्ये रेराची उल्लेख घेऊ. रेरा केस आमची संदीप पाटील आर्किटेक्ट आहेत, त्यांनी केस केली रेरामध्ये. अहो डीम कन्व्हेन्सच्या बाबतीत रेग्युलर माझी 16 पत्र आहेत महापालिकेला. रेरा काढायचा आणि डीम कन्व्हेन्स घ्यायचा, सेम आहे, काही फरक नाही आहे. मूळ मालकाला अंधारात ठेवून केलेलं काम. आणि नागरिकांना दोष देण्यात मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी काय व्यावसायिक नाही आहे. मी नागरिकांना दोष पहिले देतो, कारण मी विकायला काढलं. मग घेणार तुम्ही आहात की घेणार तुम्ही आहात? तुम्ही घेतलंच नाही, मी घेत नाही, मी फेरीवाल्याकडे खरेदी करत नाही, झक मारत मला दुकानात जायला लागतं. तुम्ही घेताना शहरावरती कसा परिणाम? सर्वात जास्ती नियोजन अनधिकृत बांधकामामुळे बिघडतं. आता ह्या खोलीमध्ये एक माणूस किंवा 2 माणसं राहायला असतील, या घरामध्ये 2 माणसं राहायच्या ऐवजी 200 माणसं राहायला आली, तर कार्य असेल तर आम्ही ॲकोमोडेट करू 1-2 दिवसाकरता. संडासचा प्रॉब्लेम येईल, टॉयलेटचा प्रॉब्लेम होईल, पाण्याचा प्रॉब्लेम होईल, सगळ्याचा प्रॉब्लेम होईल, झोपायचा प्रॉब्लेम होईल, सगळ्याचा प्रॉब्लेम होईल. या शहराचं तेच झालं आहे. आमच्याकडे माझ्या पिटिशनमध्ये 10/2004 ह्या पिटिशनमध्ये आमच्याकडे 6 रिपोर्ट लावलेत. WHO रिपोर्ट आहे. WHO रिपोर्ट असा म्हणतो गाझापट्टीमध्ये अतिक्रमण केलं इस्रायलने.
इस्रायलने अतिक्रमण केलं म्हणून WHO ने एक रिपोर्ट पब्लिश केला. एका हेक्टरी 250 सदनिका असायला पाहिजेत असं WHO म्हणतं. आमच्या कल्याण डोंबिवलीत काय परिस्थिती आहे माहिती आहे तुम्हाला? 4000 पर हेक्टर आहेत. 4000. आमच्याकडे 22 पट जास्ती आहेत. WHOच्या नॉर्म्सप्रमाणे आमच्याकडे 22 पट बांधकामं जास्ती आहेत. यातली अधिकृत इमारती नाहीत, फक्त अनधिकृत आहेत. कारण अधिकृत असत्या तर त्याचा प्लॅनिंग जो प्लॅनर असेल त्यांनी केलं असतं. बरोबर. पण अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट झाले. डेव्हलपमेंट कसली? सूज आहे. ही डेव्हलपमेंट नाहीच आहे. ही शहरं सुजलेत. कल्याण जसं झालं तसं ठाण्याचं झालंय. इन्फेक्टेड सिटी आहे. इन्फेक्टेड सिटी आहे त्या. एक स्टेशन ओरिएंटेड ट्रॅफिक आमच्याकडे असल्यामुळे सकाळी जाणारा ट्रॅफिक आणि संध्याकाळी येणारा ट्रॅफिक ह्याचं नियोजनच नाही आमच्याकडे. म्हणून आम्हाला रिक्षा जसं म्हणाले तायशेटे की एका चौकामध्ये 6 रिक्षा स्टँड आहेत. आपण 6 रिक्षा स्टँड ठेवायची वेळ काय येते तुमच्यावरती? तुम्ही प्लॅनिंग नाही म्हणून येतं ना. अनधिकृत बांधकाम आहेत म्हणून येतं. अधिकृत बांधकामांना तेवढं रिक्षा स्टँड लागत नाहीत. नाही लागणार. तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यामध्येच आहे की अनधिकृत बांधकामच या शहराला विचका करतात. कसं आहे, ह्याच्यातला अधिकृत बांधकामांना जो परवानगी घ्यायला जातो त्याला मुळात जी MRTP ॲक्ट प्रमाणे जी दिलेली तरतूद आहे 60 दिवसाची, ती काढून 15 दिवसाची करा. 15 दिवसात त्याला परमिशन मिळाली पाहिजे तर लोक अधिकृत बांधकामाला जातील. यांचं कसं आहे, अधिकृत बांधकामाला गेला की त्याला डावलायचं कसं? काहीतरी कारण काढायचं, तुला हे देता येणार नाही, तू ती NOC आण, तू MSEBची आण. सगळे घुसलेत त्याच्यामध्ये. टेलिफोनवाले आले, MSEB वाले. तुमची काय गरज आहे साला? तुम्ही पैसे घेता आमच्याकडून, भाडी घेता, मीटरचं भाडं घेता. एवढ्या छोट्याशा मीटरचं सुद्धा भाडं घेता तुम्ही लोकांकडून. आणि तुम्ही रस्त्यामध्ये पिलर टाकता, फिडर पोल टाकता आणि त्या रस्त्याची विल्हेवाट लावता. महानगरपालिकेची कर्तव्य आहेत, त्याने फुटपाथ नीट करायला. सगळे फुटपाथ 1 फूट 1.5 फूट वरती. माणूस चढूच शकत नाही. काय होणार? चढू शकत नाही. तरुण माणूस नाही चढू शकत. म्हातारा कुठून चढणार आहे? बरं रॅम्प द्यायला पाहिजे, रॅम्प नाही दिलेले. फायर हायड्रंट दाखवायचा शहरामध्ये आणि बक्षीस मिळवायचं. फायर हायड्रंट गेले कुठे? ही जबाबदारी तुमची आहे. कॅपिटेशन फी तुम्ही कशी काय घेता लोकांकडून? कॅपिटेशन फी घेता याचा अर्थ शहरातला जिथे जिथे परवानगी दिली तिथे फायर हायड्रंट तुमची लाईन आली पाहिजे. कुठे आहे? म्हणजे आग लागली तर काय करायचं? तुमच्या टाकीतलं पाणी घ्यायचं. आम्ही नाही देणार. पंप तुम्ही लावायचा. आम्ही नाही देणार. 5 लाखाचा पंप तुम्ही लावा. मग तो चालला नाही म्हणून तुम्हाला जबाबदार धरणार. फायर डिपार्टमेंट तुम्हाला धारेवरती धरणार. NOC देतानाही धरणार आणि NOC दिल्यावरही धरणार. दरवर्षी तुम्ही त्याचं ऑडिट केलं नाही म्हणून तुमच्याकडून पैसे काढणार. हे तुम्ही अधिकृत बांधकामांना छळताय. आणि अनधिकृतवाल्यांना काय करताय? तुला लाईट फुकट, तुला पायवाटा फुकट, तुला टॅक्स नाही माफ. अरे ते काय? तुम्हाला दिसतंय अनधिकृत आणि त्यांना तुम्ही फॅसिलिटी देताय. त्यांना ॲडिशनल FSI देणार. आणि आम्हाला ओव्हर अँड अबो टेनंटेड प्रॉपर्टी आहे. ती टेनंटेड आणि टेनामेंटेड हे सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. टेनंटेड म्हणजे ते जर टेनंट असतील ना तर त्यांना ॲडिशनल FSI मिळणार नाही असं स्पष्ट तिथल्या चीफ सेक्रेटरीने सांगितलं. अरे टेनंटेड म्हणजे काय? नंबर ऑफ टेनामेंट 400 टेनामेंट्स पर हेक्टर या नॉर्म्स आहेत आपल्या DPच्या. 400 टेनामेंट जर तुम्ही अलाउड करता म्हणजे ते टेनंटेड झाले ना 400 टेनंटचे. मग त्यांना बेनिफिट नको द्यायला. आणि हे 4000 झाले ते इलिगल आहेत, त्यांना मात्र बेनिफिट देणार तुम्ही. लिगलला काही नाही, इलिगलला सगळं देणार. लिगलला परवानगी देणार नाहीत, त्यांना दाबून ठेवणार, त्यांना नकारात्मक भूमिका ठेवणार तुम्ही. म्हणजे मी तिकीट काढलंय ना, मला 10 वेळा ते तिकीट विचारणार आणि अडवणार. मला घरी जायचं असतं पण तो म्हणणार नाही तू तिकीट टाकव, हे बरोबर दिसत नाही, हे थोडं खोडलेलं दिसतंय, असं करून त्याला थांबून ठेवणार स्टेशनवरती TC. आणि बेदरकार असतो तो काय करतो, हे घे मी चाललो, ताणगण पळून जातो निघून. त्याला तुम्ही काही पकडत नाही, काही नाही करत. तुमचे ब्रिज नाहीत, फेरीवाले नाहीत, रॅम्प नाहीत. लाज वाटायला पाहिजे. FOB बांधलेत त्याच्यावरती. आत्ताच मी एक शूट केलं, याला दिलं पाठवून. बेवारशी लोक राहिली आहेत आणि घाण गेलेली आहे. येता येता ते शूट करून पाठवलं याला. घ्या ते, तुम्हाला समजेल काय अवस्था आहे. शहर आमचं काय झालंय ना, जे बघवत नाही, अशी बघवत जर सहन होत नाही, अशी अवस्था आहे आमची. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की शहराचं उकिरडं झालं. काही वर्षांपूर्वी स्मार्ट सिटी म्हणून ठाणे आणि कल्याण डोंबिवलीचं काम सुरू पैसे आले. हां, तर त्याची आता स्थिती काय आहे आणि नेमकं काय का फसलंय? पैसे परत गेले. मी थोडक्यात सांगतो, नंतर मग तायशेटे तांत्रिक बोलतील.
अहो स्मार्ट सिटी म्हणण्यापेक्षा मतिमंद शहर आहे आमचं. मतिमंदांची शाळा वेगळी असते ना. आमचं मतिमंद शहर आहे. ठाणे मतिमंदच आहे, फक्त ग्लॉसी आहे. आमचं घाणेरडं आहे, हे ग्लॉसी आहे. याच्यामध्ये सुद्धा नियोजन नाही, याच्यामध्ये सुद्धा प्लॅनिंग नाही. पण ठाण्यामध्ये तक्रार करणारे लोक कमी, आपले अधिकार मागणारे लोक कमी. स्मार्ट सिटी कसलं, अहो मतिमंद शहर आहे आमचं. त्यांना नॉर्मल तर करा आधी, नंतर स्मार्टचं स्वप्न बघा आधी तुम्ही. अहो तो मतिमंद 4थीपर्यंत मूल शिकलं मतिमंदचं, तर आईवडिलांना असं वाटतं की किती शिकला, तो IAS कधी बनेल. स्मार्ट सिटी म्हणजे IAS बनण्याची किंवा IFS बनण्याची स्वप्न बघता ना तुम्ही. स्मार्ट सिटी म्हणजे कधी बनेल. हे डायरेक्टर होते 2 वर्ष, यांनी केलेल्या सूचना, मी त्या बैठकीला हजर होतो, त्यांनी केलेल्या सूचना. एका ट्रॅफिक ACPनी, मंदार धर्माधिकारी म्हणून ट्रॅफिक ACP होते, त्यांनी पत्र दिलं. त्याच्यावरती राजूताई शेटे आणि आम्ही दोघं जण स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टला आम्ही बसलो. हिअरिंग ठेवलं, त्याला आमचे सगळे हजर राहिले अधिकारी, आणि त्याच्यामध्ये मिनिट्स घेतले आणि त्यांना डायरेक्शन दिले. तरी सुद्धा त्याचा विचका बघायला मिळणार आहे पुढच्या वर्षी. म्हणजे अधिकारी कॉपरेट करत नाहीत. त्यांचा हेड कोण होता, तर बाबा तो मॅनेजर होता, स्मार्ट सिटी मॅनेजर. त्यांनी बघायला पाहिजे होता. आणि आयुक्त होते त्याच्यावरती. आयुक्त काय 3 वर्षाकरता गेले निघून. सूर्यवंशी साहेब गेले, मग ते दुसरे दागडे गेले, त्याच्यानंतर तिसरे गेले जाखड. काय म्हणजे हे बघा, यांना शहराबद्दल काही वाटतच नसेल. आणि तुमच्याशी काय घेणं नाही. तुम्ही कसंही जगा ना, तुम्ही भिकारी आहात. तुम्हाला पैसे कसे दिले जातात असे, आणि खेळचून घेतले जातात असे. तुम्हाला रॉबर सारखं आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला जी टॅक्सेशनची नोटीस येते ना, वरती तारीख माणूस बघत नाही. आज मिळाली ती खाली नीट नाही, आणि ती नोटीस तुमच्या घरात देऊन जातो तो माणूस. घरातले बिचारे गपचूप घेतात. तारीख असते मार्चची, मग तिथे काय सांगितलं जातं, मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, 90 दिवस संपले. 90 दिवसानंतर हे जे काय पैसे आहेत, ह्याला 2% व्याजाने पैसे लागणार प्रत्येक महिन्याला. आणि ते तुम्ही भरायचे. पेनल्टी तुम्हाला कळते, लोकांना जागृती करत नाही. आज तुम्हाला दिले म्हणून शिक्का का नाही देत तुम्ही. आज 25 तारखेला तुम्हाला हे डिलिव्हर केले, तुमच्या रजिस्टरमध्ये का उतरून घेतलंय. लोकांना का फसवता तुम्ही. लोकांना चीट करताय. तुमची जबाबदारी आहे. तुम्ही आमचे सेवक आहात, तुम्हाला नेमलेलं आहे, तुम्ही आमच्याकडून पगार घेता. तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडत नाही. लोकांना फसवताय तुम्ही. नागरिकांना का फसवता तुम्ही. पाण्याची बिल आहेत ना, 3 वर्ष नाही दिलीत लोकांना, आणि 3 वर्षांनी येतात त्यावेळेला सांगतात 2% तुम्हाला वरचे भरायचे. डोंबिवलीत, कल्याण डोंबिवलीत राहत असाल ना, तुम्हाला कळेल. मी महापालिकेच्या व्याजावरती जगणारी महानगरपालिका आहे. व्याजावरती सुद्धा नाही. शासनाकडचे आलेले पैसे युटिलाइज करायचे आणि त्याच्यावरती आपले पगार काढून घ्यायचे, आपली दालनं सुशोभीकरण करायचं, याच्यावरती जगलेली महापालिका आहे. मी आता महापालिकेचा एक टेनंट आहे. माझं ऑफिस महापालिकेच्या एका प्रॉपर्टीमध्ये आहे. गेल्या 4 वर्षामध्ये मी कमीत कमी 17-18 वेळा त्यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार करून सुद्धा मला अजूनपर्यंत माझ्या महिन्याचं बिलसुद्धा आलेलं नाही आहे. RD शिंदे आमच्याकडे कमिशनर होते, त्याच्यानंतर किती कमिशनर झाले, अजूनपर्यंत मला बिल मिळालेलं नाही आहे. RD शिंदे असतानाच ते कुर्लेकर होते इस्टेटला. आता बिलच मिळत नाही ना मला. म्हणजे 15-16 वर्ष जर कधी महापालिकेची माझ्याकडे असलेली प्रॉपर्टी जर कधी भाडं घेत नसेल, तर अशा किती हजार प्रॉपर्टी असतील. म्हणजे महापालिकेला उत्पन्न मिळणार नाही का, मिळेल, पण तुमची इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती नाही आहे, म्हणून असं होतं सगळं. आपण एकीकडे बोलतो की कल्याण डोंबिवली शहराचा उकिरडा झालेला आहे, पण एकीकडे आपण बघतोय की तिथेच मोठमोठे प्रोजेक्ट्स येत आहेत. म्हणजे रुणवल झालं, लोधा झालं, असे मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत. कारण की ज्या नागरिकांना ठाणे मुंबईमध्ये घर घ्यायला परवडत नाही, ते अनेक जण तिथे घर घेतात. पण आता असं झालं की ज्याच्याकडे स्वतःचं वाहन असेल त्यांनीच तिथे घर घ्यावं, कारण की स्थानक परिसरापासून हे घर खूप लांब आहे. ना वाहतूक व्यवस्था सुरळीत आहे शहराची, ना इतर म्हणजे ट्रान्सपोर्ट पण व्यवस्थित नाहीये. तर ह्या सगळ्याकडे म्हणजे कसं की म्हणजे जरी लोकांनी घरं तिथे स्वस्त मिळाली
पण इतर पण वाहतुकीचा खर्च जो आहे की त्यांना डेली प्रवास करावा लागतो तो वाढतोच आहे. मग ह्या सगळ्याकडे म्हणजे जेव्हा एखादा प्रोजेक्ट शहरात येतो तेव्हा महापालिका किंवा ट्रान्सपोर्ट ह्या सगळा विचार बिल्डर्स करतात का की ग्राहक आपल्याकडे बिल्डर विचार करत नाहीत, प्लॅनर विचार करत नाहीत. प्लॅनर म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट बरं का, त्याचा विचार करत नाही. रश्मी करंदीकर आमच्याकडे ट्रॅफिक DCP होत्या. त्यांनी 2017 साली म्हटलं होतं, एका पत्रात म्हटलं आहे, राज्य शासनाला पाठवलेलं पत्र आहे की 2025चा ट्रॅफिक 2017 साली आला आहे रस्त्यावरती. माझं पिटिशन आहे, टोलचं पिटिशन माझं आहे. मला एकनाथ शिंदे जॉईन झालेले आहेत. 2 नंबरचं पिटिशनर एकनाथ शिंदे आहे. 1 नंबरचा पिटिशनर श्रीनाथ गाणेकर आहे. 31/2012. याच्यामध्ये रश्मी करंदीकरांनी एक ॲफिडेविट फाईल केला DCPनी आणि त्यांनी RTOकडचा डेटा बरोबर ठेवला. त्यांनी ॲफिडेविट बरोबर दिला. रस्त्याची विड्थ, रस्त्याची लांबी जेवढी नाही आहे त्याच्या 5 पट वाहनं आत्ता रस्त्यावरती आहेत 2017 साली. 2017 नंतर ते प्रोजेक्ट मंजूर झालेत ना. मग त्याचं प्लॅनिंग नको तुमच्याकडे. स्टेशनला जायला आमच्याकडे डोंबिवली किंवा कल्याणला जायला कोणत्या सोयी आहेत, कोणती नाही. गाडी, आता तुम्ही विषय काढला, गाडी ज्याच्याकडे आहे तो रात्री बाहेर निघू शकतो फक्त. दिवसा त्यांनी विचारसुद्धा करायचा नाही की घरात आमच्या कॉम्प्लेक्समधून आम्ही बाहेर पडू म्हणून. चालत गेलात तर खूप म्हणजे आम्ही असं मानू की घरी येऊन पेढे वाटायला लागतील आम्हाला. स्वतःची गाडी असून उपयोग नाही आहे, निघू शकत नाही. आम्ही ट्रेनने येण्याचं कारण काय? आम्ही कल्याण ते ठाणा 20 मिनिटाचा प्रवास आहे. 20 मिनिटाचा प्रवास आम्हाला 3-3 तास लागतात. रस्ता कोणता असो, शिळफाटा असो किंवा भिवंडी असो, 3 तास लागतात किमान. आम्हाला ट्रेनने प्रवास करायला लागतो. आम्हाला शक्यच नाही आहे. त्यामुळे कोणत्याही कॉम्प्लेक्समध्ये घर घेणं आणि स्टेशनला जाणं हे द्राविडी प्राणायाम आहे. मेन स्ट्रीम जी आहे, मेन रोड जो आहे ना, तो कल्याणशील रोड आहे, बरोबर आहे. हा इंग्रजांनी ॲक्वायर केला, तो 30 मीटरचा होता, 100 फुटी त्यांचं ॲक्विजिशन आहे. आता तुमच्या शहरामधले जे रिंग रोड आहेत ते 45 मीटरचे केलेत तुम्ही. मग हा 45 मीटर का नाही? हा केलाच नाही का? आजूबाजूच्या काय ज्या रिबन डेव्हलपमेंट आहे तिथे काय जे बार आहेत, हॉटेल्स आहेत, त्यांच्यावरती मेहरबानी केली आणि त्याच्यामुळे काहीच डेव्हलपमेंटमुळे तर शहराचे नुकसान झालं. रिबन डेव्हलपमेंटने वाट लागली. MIDCने बफर झोन होते ते सोडून MSCDCLनी त्यांच्या हाय टेन्शन लाईन रस्त्यावरती टाकल्या. म्हणजे तो जो 30 मीटर होता तो 24 मीटर झाला आहे रस्ता. असं जर कंजेशन झालं तर या शहरामध्ये परिस्थिती वाईटच होणार आहे. बरं, ज्या वेळेला ही तुम्ही टाउनशिप मंजूर आहे, कोणी केली आहे टाउनशिप मंजूर? टाउनशिप मंजूर ही स्टेट गव्हर्नमेंटने केलेली आहे. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये त्याची मंजुरी होते. मग तिथल्या अधिकाऱ्यांना कळलं नाही की ह्याच्यात एवढी तुम्ही पॉप्युलेशन दिलं 1-1.5 लाखाचं 2 लाखाचं, हे सगळे ज्या वेळेला बाहेर येतील त्या रस्त्यावरती कसे जातील? मग त्याला काय तुम्ही फ्लायओव्हर दिलेत? त्यांना काय तुम्ही टनेल दिलेत आणि मग रस्त्यावरती मर्ज केलेत? काही नाही, मर्जिंग कुठेच नाही आहे. बरं, त्यांनी जे आता रस्ता बनवलेत ना ते लोकांना देत नाहीत वापरायला, सिक्युरिटी बसवली आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी पण नाही, बाहेरच्या लोकांना कनेक्टिव्हिटी नाही. आमचे स्पेशल प्रॉपर्टी असल्यासारखं लोकांना त्रास देतात. मग कसं होणार? म्हणजे ते काय वेगळं शहर आहे? नाही ना. मग त्यांना काही नॉर्म्सच टाकल्या नाहीत. बरं, त्यांच्याकडचं टॅक्सेशनही कॉर्पोरेशनला येत नाही. त्यांचं टाउनशिपचे जे टॅक्स आहेत ना ते टाउनशिपनेच वसूल करायचे आहेत. शासनाचे टॅक्स त्यांनी शासनाला पाठवायचे आहेत. उरलेल्या टॅक्समध्ये त्यांनी त्यांचा एरिया मेंटेन करायचा. असे ते टाउनशिपचे नॉर्म्स आहेत. अरे मग बाकीच्या शहराला काय? रस्ता तर वापरणार आमचा तुम्ही, मग शहराला काय दिलं? तर ह्या ज्या काही स्पेशल बेनिफिट्स, हे जे काय म्हणतो धनाढ्य लोक जे आहेत टाउनशिपवाले, त्यांना तुम्ही स्पेशल बेनिफिट्स दिले का? दिले तुम्ही? शहरावाल्यांनी काय चूक केली? डोंबिवली स्टेशनवरून निघतो तो मानपाड्याला येतो जंक्शनला आणि तिथे ट्रॅफिकमध्ये अडकतो, संपला विषय त्याचा. असं होता कामा नये. बरं, ट्रॅफिकला कसे नियम आहेत? प्रत्येक जंक्शनमध्ये 50 मीटर तिकडे 50 मीटर इकडे कॉर्नरवरती, कुठेही रिक्षा स्टँड असू नये किंवा काहीही ऑब्स्टॅकल असू नये. तिथे नेमकं नाक्यावरतीच बसलेलं उलटं
तुमची गल्ली असेल ना त्याच्या तोंडावरती आणून रिक्षा उभ्या केलेल्या असतात. तुम्हाला गल्लीत कुठे चाललास म्हणून तुलाच विचारणार. ही परिस्थिती वाईट आहे. ही परिस्थिती कोणी कंट्रोल करायची आहे? पोलिसांनी कंट्रोल करायची आहे, ट्रॅफिकवाल्यांनी करायची आहे, म्युन्सिपल अथॉरिटीने. फेरीवाला झोन सुद्धा सवळलेलं आहे, त्याच्यामध्ये पण बसलेत जाऊन. ना फेरीवाला झोनमध्ये, फेरीवाला झोनमध्ये. फेरीवाल्यांनी फिरत राहायचं आहे, ठिय्या देऊ नयेत. तुम्ही फक्त एक सोमवार या डोंबिवलीमध्ये आणि सर्वे करा, शूटिंग करा. तुमच्या लक्षात येईल 3-3 किलोमीटर हे सर्वे फेरीवाले बसलेले आहेत. बरं, 3-3 पथार बसवून किलोमीटर. बसलेले बरं का. रस्ता किती राहिला आहे? फुटपाथ, त्याच्यापुढे मोटरसायकल लागलेले आहेत, त्याच्यापुढे गाड्या लागलेल्या आहेत, त्याच्यापुढे फेरीवाले बसलेले आहेत. उरलेला रस्ता 10 फुटाचा. चिंचोळा रस्ता आहे. 27 मीटरचा रस्ता आहे, तो उरला आहे 10 फुटाचा. मग कसं होणार? सर, याच प्रश्नाला लागून एक म्हणेन की कल्याण स्थानकातून आपण म्हणतो की रेल्वे स्थानकातून प्रवास करूया, पण रेल्वे स्थानकात पश्चिमेत उतरल्यावर रस्ता सापडतो का बाहेर जाण्यासाठी किंवा इच्छित स्थळी जाण्यासाठी? एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं. 1996 साली ज्या वेळेला विकास आराखडा बनवला त्यावेळेला त्यांनी मेन रोडला जायला किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीमला, पार्किंग सिस्टीमला व्यवस्था केली होती का? रिक्षा स्टँड म्हणा, बस स्टँड म्हणा, एस टी स्टँड. रिक्षा कोणाच्या आहेत? पोलिसांच्या, नगरसेवकांच्या आणि नेत्यांच्या. हजार रिक्षा आहेत त्यांच्या, 500-1000 रिक्षा आहेत. आणि म्हणून त्यांना कुठेही मुभा आहे, कुठेही जातात, एक बॅनर लावतात, अमुक अमुक नेता, त्याचा रिक्षा स्टँड लागला. पोलीस काय करतात? बरं, त्यांना मीटर पण नाहीत, म्हणजे तोही कायदा गुंडवणं. कायदा ऑल ओव्हर इंडियाला सारखाच आहे ना. मग त्यांना तुम्ही फाईन का नाही मारत? बरं, नो पार्किंगमध्ये तू स्कूटरला तुझी उचलून घेऊन जाते. रिक्षा उचलली आहे का कधी दाखव मला. किती रिक्षानं फाईन लावलं, उचलून नेलंय? उचलून दाखवा फक्त. एका रिक्षाला उचललं 10 रिक्षावाले अडवतात त्यांना. म्हणजे तुम्हाला कायदा पाळायचा नाही आहे. कायदा सुव्यवस्थेमध्ये काहीतरी करायला पाहिजे ना. कायदाच जर पाळायचा नाही, ज्यांनी कायदा राबवायचा आहे त्यांनीच राबवला नाही तर कोणाकडे मागणार आपण? आकाशी तुम्ही म्हणालात की पोलीस शहरांमध्ये MMR क्षेत्रात सर्व शहरं असतील, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, डोंबिवली असेल, भिवंडी असेल. आता एका मागोमाग एकत्र असे प्रकल्प सगळीकडे सुरू आहेत. म्हणजे प्रकल्पांचा धडाका म्हणूया आपण. पण दुसरीकडे गृह प्रकल्प, मोठी टाउनशिप तुम्ही म्हणतायत येत आहेत, कन्स्ट्रक्शनला परवानगी दिली जाते. तर यामुळे कुठेतरी पोल्युशन वाढतंय, हवेचं गुणवत्ता निर्देशांक वाढलाय. तर त्याचा परिणाम शहरावर काय होतोय त्याकडे कसं तुम्ही? तुमचं आयुष्यमान कमी होते. मूळ सस्पेंडेड पार्टिकल्स जे आहेत, ही जी वाहनं आहेत, एक तर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहनं आलेली नाहीत, गॅसवाली कमी आलेली आहेत आणि धूळ भरपूर आहे. रस्ते स्वच्छ नाहीत, कारण रस्ते नीटच नाहीत, सगळे खड्डेवाले आहेत. म्हणजे तुम्ही हाडांचे अस्थिरोग असलेली लोकं वाढलेली आहेत, त्यांना खूप त्रास होतो. पाठीचं दुखणं येतं, मानेचं दुखणं येतं, बरंच काय काय आहे. ही जी वाहनं जातात त्यावेळेला त्यांना सायलेन्सर जो आहे, त्या सायलेन्सरला एक लिमिट आहे आवाजाचं. तो फिल्टर आतला काढलेला असतो आणि टर करती चाललेली असते. त्याच्यावरती पोलिसाला, नाक्यावरच्या पोलिसाला समजत नाही की बाबा ही आहे, काढायचा फोटो आणि पाठव, ह्याला फाईन लाव. नाही लावत. त्याच्याकडे कौतुकाने वेळे कोण ढिंगचांग लावत जातो, तो पण चालतो. म्हणजे ज्यांनी कायदा सुव्यवस्था लाईनीत आणायची आहे तेच आणत नाहीत, कारण त्यांच्याच रिक्षा आहेत आणि त्याच्यामुळे लोकांना भोगावं लागतंय. तुम्हाला वाटतं साऊंड पोल्युशननी काही होत नाही? पार्किन्सन्स नक्की होतो. आणि मग तो थरथराट जो होतो ना, फार विचित्र आहे साऊंड पोल्युशनचा. एअर पोल्युशनने तुमचे लंग्स जाणार, श्वासाचे रोग लागणार, तुम्हाला थ्रोट इन्फेक्शन होणार. आणि ते होतंय कारण या इन्फेक्शनला ट्रान्सपोर्ट करणारे जे सस्पेंडेड पार्टिकल आहेत ना, हेच त्याला कारणीभूत. म्हणजे सस्पेंडेड पार्टिकल तुम्ही कंट्रोल कसे करणार? ते करायचं असेल तुम्हाला शॉवरिंग करायला पाहिजे, त्याच्यासाठी प्रत्येकाला ती माती बसवायला पाहिजे, नाही तर रस्ते स्वच्छ असले पाहिजे. त्याला झाडू पण मारली जात नाही, त्यातली मातीही उचलली जात नाही. बरं, माती उचला, दुसरीकडे टाका, भर घाला, काहीतरी करा. कॉन्क्रीटच्या रस्त्यावरती रेतीवरती येते, ही क्वालिटी आहे. ती कशामुळे येते? करप्शनमुळे येते. दुसरं कोण आहे त्याला जबाबदार? कारण त्यांनी त्या क्वालिटीचं काम नाही केलं. रस्ते धुवायचे म्हटलं, रस्ते धुवायचे पिण्याच्या पाण्याने, पोर्टेबल वॉटरने रस्ते धुतले जातात ना. नेक्स्ट टू पोर्टेबल वॉटर जर कधी STP प्लॅन्टमधनं बाहेर पडले आणि त्याचा वापर आम्ही खाडीत किंवा नदीमध्ये सोडण्यासाठी करणार, तर मग उपयोग काय त्याचा? MIDCमध्ये शासनाने त्यांचं जे वॉटर आहे ते ट्रीट करून त्याची पाईपलाईन टाकले. ती पाईपलाईन आणली कुठे तर डोंबिवलीमध्ये एक सेप्ट त्याचा CEPT आहे. त्या CEPTमधून एक पाईपलाईन टाकले, नेऊन खाडीत सोडले.
बरं हे ते झाडांना वापरू शकतात. चला पोर्टेबल नाही आहे, झाडांना वापरा, रस्ते धुवायला पाईपलाईन टाका, वापरा. ग्राउंड MIDC मधल्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या ग्राउंडवरती एवढं पार्टिकल उडतात की लोक तिथे खेळायचं सोडून दिलं लोकांनी. मग तिथे स्प्रेइंग करा. त्याची परमिशन मागितली, देत नाही. MIDC पाणी देत नाही, नाही देणार म्हणतात. आणि कॉर्पोरेशन म्हणतो आम्ही कशाला देऊ. मग जायचं कोणाकडे आणि कोणी कसं राहायचं, जगायचं कसं. लोकांना सगळ्यांना हे कळत नाही आहे. सस्पेंडेड पार्टिकल काय आहे, मी काय आहे, माझे अधिकार काय आहे. लोकांना माहितीच नाहीत माझा अधिकार काय आहे. त्याच्यासाठी तक्रार करायची का वेळ येते. सर त्या- आता हे झालं उन्हाळ्यात प्रदूषणाबाबत आपण बोलतो, पण पावसाळ्यामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहतोय की शहरं बुडू लागलेली आहेत. कल्याण असेल, ठाणे असेल, बऱ्याच ठिकाणी पाणीच असतंय. मुंब्रा असेल, शिळफाटा. तर हे का असं होतंय नेमकं, काय पर्यावरणाचा ऱ्हास होतोय कुठे कुठे? आणि पर्यावरणाचा ऱ्हास नाही, नालेसफाईमध्ये पैसे खायचे आम्हाला. ॲक्च्युअल हे जे प्लॅस्टिक येतं, या प्लॅस्टिकला एक सिम्पल मेथड आहे. याला ग्रिलेज असतं आणि ते फ्लोच्या डायरेक्शनमध्ये तिरकी जाळी लावलेली असते, जेणेकरून हे प्लॅस्टिक जमा होतं ना, ते एका बाजूला कोपऱ्यात आहे ना, तिथून उचलायचं बाहेर. फॉरेन कंट्रीजमध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी ही सोय आहे की प्लॅस्टिक गोळा करणे. ते गोळा नाही करत, हे कुठे जाऊन अडकेल तिथे अडकू दे. आणि मग पावसात काय होतं, ज्या वेळेला फ्लो येतो त्यावेळेला मग ते जाऊन कुठेतरी चोक करून टाकतात, मग ते पाणी रिव्हर्स येतं. रिव्हर्स आल्यानंतर होणार काय, फ्लडिंग होते. तर लो लाईंग एरिया मार्क केलेला नाही, टोपोग्राफीचा अभ्यास नाही. MIDCची एवढी टाउनशिप आहे, त्यांनी अभ्यास केला आहे का टोपोग्राफीचा? नाही केला आहे. अंडरग्राऊंड ड्रेनेज त्यांनी रस्त्यावरती दाखवलं आहे. चेंबर आहेत त्या रस्त्याच्या वरती 4 फूट आहेत वरती आलेली. पण 4 फूट जर चेंबर वरती येतात, याचा अर्थ तुम्हाला कळायला पाहिजे फ्लड लेवल ती आहे. स्टॉर्म वॉटर येते, पावसाळा, रेनफॉल, कॅचमेंट एरियाचं वर्किंग पाहिजे. कॅचमेंट एरियामधून एवढं स्टॉर्म वॉटर JNNURM मध्ये जर तुम्ही नाले बांधलेत त्या कॅल्क्युलेशनने, गेले कुठे मग ते नाले? काय झालं त्याचं? फसवले गेलं का लोकांना? लोकांना फसवणं हेच काम आहे. लोकांकडून त्यावेळेच्या अधिकाऱ्यांनी बिल्डर्स डेव्हलपरना सांगितलं, तुझ्या जागेतून नाला जाते ना, तू बांधून द्यायचा, आम्ही नाही खर्च करणार. आणि JNNURMचे आलेले पैसे कॉन्ट्रॅक्टरकडून आपल्या खिशात घातलेत, लाखोने करोडोने रुपये घातले. त्यांना कोण पकडणार? मी एक म्हणजे आम्ही तक्रार केली तर कळणार तुम्हाला, असं नाही आहे. तुमच्याकडे ऑडिट रिपोर्ट येतो की नाही व्यवस्थित, की आमचे पैसे आले नाही, तर ऑडिट रिपोर्ट तुम्हाला सांगतो की हे नाही आहे, त्याची वसूल करा. मग तसं तुम्ही हे ऑडिट नाही करू शकत. हे पैसे गेले कुठे, हे आले कुठे, यांना व्याज का लावलं, हे ऑडिट कधीच विचारत नाही. व्याज लावायला जबाबदार कोण होतं हे ऑडिटने विचारायला नको. ऑडिटने हा क्वेश्चन नक्कीच करायला मी पाहिजे. याच्यामध्ये एक भर घालतो. कल्याण डोंबिवलीमध्ये आता एक टेंडर दिलं गेलं कचरा उचलण्याचा. 85 कोटी रुपये दरवर्षी फक्त कचरा उचलायला देणार आहेत, बरं काय. आणि पुढची 10 वर्ष आम्हाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आहे, ॲग्रीमेंट केलं आहे. म्हणजे 8.5 अब्ज रुपये किमान आम्ही फक्त कचरा उचलण्यावरती देणार आहोत, ज्याचा खर्च काही लाखामध्ये आहे. आणि जर कधी मोठे कॉम्प्लेक्स असतील, जसं त्यांनी म्हटलं मोठे कॉम्प्लेक्स असतील, तर त्याच्यामध्ये कचऱ्याची विल्हेवाट त्यांनी लावायची. म्हणजे तुमच्याकडे येणारच नाही आहे, महापालिकेकडे येणार नाही. मग 85 कोटी रुपये खर्च कशावर करणार? आणि 85 कोटी रुपये खर्च करून कचरा जमा झाला. आपण असं धरूया की अगदी कल्याण डोंबिवली सिटी स्वच्छ झाली, आणि कल्याण डोंबिवली सिटी स्वच्छ झाल्यानंतर तो कचरा 50% कचरा ओला आणि 50% सुका. माझंच पिटिशन आहे NGTला, माझं आणि कौस्तुभ गोखल्यांचं. आम्ही दोन्हीही ह्याच्यामध्ये ॲफिडेविट फाईल केले रवींद्रन साहेबांनी, कमिशनर होते. 700 मेट्रिक टन कल्याण डोंबिवलीला 2016ला जमा व्हायचा. 700 मेट्रिक टनपैकी 50% आपण गृहीत धरलं, थोडं व्यस्त आहे प्रमाण, पण आपण 50% हिशोबाकरता पकडलं. तर ओला कचरा 50% आहे, म्हणजे 350 मेट्रिक टन हा ओला कचरा आहे, आणि सुका कचरा 350 मेट्रिक टन आहे. सुक्या कचऱ्यावरती प्रोसेस वेगळी आहे, ओल्या कचऱ्याची प्रोसेस वेगळी आहे. पण यांच्याकडे प्रोसेस करायला जागाच नाही आहे. मग जमा करणार कुठे आहे? मग जमा करणार तर कोणत्या डम्पिंगवरती फेकणार? त्याच्यावरती डम्पिंगचं रिझर्वेशनच नाही. त्यासाठी त्याच्यावरती प्रकाश टाकतील. माझा विषय नाही तो, त्यांचा विषय आहे. पण डम्पिंगचं रिझर्वेशनच नाही आहे. डम्पिंग प्रोसेस युनिट उभारा म्हणून सांगितलं आहे. डम्पिंग हा विषयच नाही आहे. कचरा जमा करणं हा विषयच नाही आहे.
कचऱ्यावरती प्रक्रिया करणं हा विषय आहे. कचऱ्यावरती प्रक्रिया कोणत्याही शहरामध्ये, कल्याण, डोंबिवली, ठाणा, नवी मुंबई, कोणत्याही शहरामध्ये प्रक्रिया होत नाही. म्हणून आमचे माजी आमदार होते राजू पाटील कल्याण ग्रामीणचे, त्यांना डायगरला किंवा यांच्यावरती आंदोलनं करायला लागली. कल्याणवाले आमचे झोपलेले आहेत. म्हणून आदरवाडी, बारावे, उंबरडा आमच्याकडे कचऱ्याचे ढिगारे जमले आणि दुर्गाडी आणि आदरवाडी आमच्याकडे 17 नदीच्या किनाऱ्यावरती डम्पिंग. 17 लाख मेट्रिक टन आमच्याकडे कचरा आदरवाडीला जमा आहे. त्याच्यामधनं ॲसेट आहेत, महापालिकेचे ॲसेट, ते लायबिलिटी नाही आहेत बरं का. त्याच्यामधनं ओला आणि सुका कचरा जर कधी वेगळा केला तर याच्यामधनं करोडो रुपये उत्पन्न आहे महापालिकेला. पण ते न देता 85 कोटी रुपये आपण महापालिका उचलून एका कॉन्ट्रॅक्टरच्या डोक्यावर देणार आहोत प्रत्येक वर्षी. आणि याचं नियोजन नसल्यामुळे देणार आहोत आपण पैसे. जर कधी स्मार्ट सिटी उभारायची म्हणजे तुमचं नियोजन कुठेतरी चुकतंय. नियोजन कुठे चुकतंय? त्याचे बेसिक रूट्सपर्यंत जायला पाहिजे की नाही, ते रूट्सपर्यंत गेलेले नाही आहेत. त्यामुळे हे प्रश्न उद्भवले. माझा मी थोडा उशिरा आलोय, मला माहित नाही हा प्रश्न झालाय का. माझा एक प्रश्न आहे की 2015 साली जेव्हा महापालिकेच्या तुमच्या निवडणुका झाल्या आणि देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री होते, आता ते आहेतच म्हणा, आणि त्यांनी 6,000 कोटी रुपयांचे पॅकेजेस कल्याण डोंबिवली शहरासाठी जाहीर केले की मी 6,000 कोटी रुपयाचा 5 वर्षाचा मी पॅकेज जाहीर करतो वगैरे वगैरे. प्रत्यक्षात तुम्हाला आता 10 वर्ष या सगळ्याला उठलेली आहे. त्यात एक अजून एक मोठा प्रकल्पाची घोषणा केली गेली म्हणजे ते कल्याण ग्रोथ सेंटर. तर नेमकं या 10 वर्षामध्ये हे 5,000 6,000 कोटी प्रत्यक्ष शहरात काही दिसून येत आहेत का, हा माझा पहिला प्रश्न. त्यांनी जे 6,000 कोटी दिले ना, ते 27 गावातला एक एरिया त्यांनी डिक्लेअर केला ग्रोथ सेंटरसाठी, आणि त्याच्याकरता हे 6,000 कोटी दिले. त्याचं त्यांनी नंतर डायव्हर्सिफिकेशन केलं की कल्याण डोंबिवलीला दिले, बिलकुल नाही दिले. आणि ते जिथे ज्या गावाला दिलंय ना तिथेही त्यांना नियमावली नव्हती, नियंत्रण नियमावली नव्हती. त्यांनी बांधकाम कसं करावं, त्यांनी काय करावं याचं MMRDA मंजुरी पण देत नव्हती. ही जी घटना आहे 2002 ते 2015 DP बनेपर्यंत ही अशीच चालली. पैसे दिले, पैसे घेतले, काही केलं नाही. आणि शेवटी कंटाळून तिथल्या लोकांनी 12, 15, 14 वर्ष त्यांना जर परवानगी मिळत नसेल, त्यांना फक्त फिरवत होते, MMRDAकडे जा, जिल्हा परिषदेकडे जा, तिथे परवानगी मिळत नाही. मिळाल्यामुळे त्यांनी झालं, नाहीतरी DP रद्द झाला होता सेक्शन 32 खाली. ज्यावेळेला गावं वगळली जातात त्यावेळेला DP रद्द होतो. आता DP रद्द झाला, आरक्षण नाहीत, काय नाहीत, आमची जागा आम्ही बांधत सुटले. ते काही डीम परमिशन घेतल्या, काही केल्या. मी 83 याच्यामध्ये गावाचं जे बकालीकरण आहे त्याला राजकीय व्यवस्थाच जबाबदार. राजकीय व्यवस्था आणि प्रशासनाची नाकर्तेपणा, लिथार्जिक प्रशासन हे कारणीभूत आहे. माझं पिटिशन होतं 2003 साली 27 गाव वगळून आहेत म्हणून. 27 गावांमध्ये त्यावेळेला वस्ती नव्हती. डोंबिवलीमध्ये 84% रिझर्वेशन डोंबिवलीची, कल्याणची त्यांच्यावर टाकली 27 गावांमध्ये. कणगीवरती, परसावरती, ओटीवरती ह्याच्यावर रिझर्वेशन टाकली. त्या लोकांची चूक नाही हो, त्या गावाल्यांची चूक नाही. आमच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत जर रिझर्वेशन आली, नॉन बिल्डेबल रिझर्वेशन आली, तर आम्ही आमची विकासच करू शकत नाही. त्यांची चूक नाही आहे, चूक राज्यकर्त्यांची आहे, नियोजनकर्त्यांची आहे. म्हणून हे प्रश्न उद्भवले गेले. 1996 साली ज्यावेळेला विकास आराखडा बनवला ना, त्यावेळेला थूल म्हणून त्यावेळेला DDDP होते, ज्ञानेश्वर थूल, डेप्युटी डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, मोस्ट करप्ट मॅन. अशी माणसं जर तुम्ही नेमली तर तुमचा DP काय बनणार आहे आणि काय अपेक्षा करणार आपण. आणि त्याचं आता हे दिसतंय आम्हाला 25 वर्षांनी आता DP युनिट आलंय नवीन. आता ते काय दिवे गेल्या महिन्यात आले. हां, आता ते काय दिवे लावतात माहिती नाही. आता ते लावताना UDP FIच्या ज्या नॉर्म्स आहेत, आता काय झालेलं आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी टाउन प्लॅनिंग, इन्स्टिट्यूट ऑफ टाउन प्लॅनिंग बरोबर त्यांनी नॉर्म्स काढल्या आहेत. त्याचे वॉल्यूम 1, वॉल्यूम 2 डिक्लेअर पब्लिश झालेले आहेत. आणि माझ्याकडे पत्र आहे, आता माझं देऊ शकतो तुम्हाला, मी आणलं आहे मुद्दा. त्यांनीच काय सांगितलं आहे की हे प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका यांनी इम्प्लिमेंट करण्यासाठी वापरावा या नॉर्म्स, असं स्पष्ट लिहिलेलं असताना या नॉर्म्सवरती कोणीच बोलत नाही. बरं, या नॉर्म्स काय आहेत हे तुम्ही पब्लिक ॲट लार्ज पब्लिश करायला पाहिजे.
की नागरिकांनो या गोष्टी घडतायत की नाही हे ऑब्झर्व करा, याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्शन्स घ्यायची आहेत, सजेशन्स द्यायची आहेत. तुमच्या मुलांना 10वी झालेल्या मुलांना हे शिकवा, त्याला जरा नेटवरून माहिती काढू द्या. म्हणजे मागील डीपीचा किती इम्प्लिमेंटेशन झालं? 10% सो नाही. 10% पण मागील DP हा फेल झालेला आहे. त्याला दिलेले रस्ते होते ते अपुरे होते. त्यांनी प्रोजेक्टेड पॉप्युलेशन जे सांगितलं त्याच्या पलीकडे गेलेलं आहे पॉप्युलेशन. 5 पट जास्त आहे. 5 पट जास्त झालं. आणि त्याच्यात UDCPR आल्यामुळे काय झालंय, युनिफॉर्म डेव्हलपमेंट कंट्रोल त्याच्यामुळे रेग्युलेशन, त्याच्यामुळे 5 पट याच्यामध्ये वाढणार. याच्यातली गंमत माहिती नसेल तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये ठाणे शहराला वेगळा एफेक्ट आहे, वेगळा हाईट आहे बिल्डिंगला. जे 6 मीटरच्या रोडवरती तुम्ही 30 मीटरपर्यंत बांधकाम करा. पुणे शहराला सांगितलं 6 पेक्षा लहान असेल तरी 30 मीटरची हाईट करा. कल्याणला सिंगल मात्र स्टेअरकेस चालेल. कल्याणला नाही, कल्याण डोंबिवलीला नाही. आम्हाला वाळीत टाकलं आणि गडकरी साहेब सांगतात ते घाणेरडं शहर आहे. तुम्हाला वाईट कसं टाकलं म्हणतात? हाईट रेस्ट्रिक्शन काय आहेत तिकडे? हाईट रिस्ट्रिक्शन कसे असतात तुम्हाला सांगतो. राजू तायशेडेंचा विषय तो. जुन्या DCR प्रमाणे रस्त्याची विड्थ आणि फ्रंट मार्जिन बरोबर. यांचं बेरीज करायची, गुणिले 1.5 मीटर, दीड पट, एवढी दीड पट. 1.5 पट एवढं फक्त बिल्डिंगची हाईट पाहिजे. पूर्वी ते लिमिटेशन पूर्वी डिलिमिटेशन. आता ते लिमिटेशन काढून घेतलं, पण ते फक्त सिलेक्टेड सिटीजसाठी काढून घेतलं. तुमच्याकडे अजूनही आहे? आमच्याकडे अजूनही आहे, म्हणून हे औरनामा मागतात की नाही. आमच्याकडे काय केलं की त्यांनी आधार घेतला की फायर डिपार्टमेंटला जे सुप्रीम कोर्टाने दिलं की 6 मीटर मार्जिन ठेवलेलंच पाहिजे, अमुकच पाहिजे, असा रस्ता असला पाहिजे, तरच तुम्ही करायचं. फायरची NOC द्यायची, नाही तर द्यायची नाही. मग ठाणे शहराला फायर NOC नाही, पुण्याला नाही. 2 मिनटं इंटरप्ट करतो. ठाणे आणि कल्याण डोंबिवली या दोन्ही शहरांच्या बाबतीत मी पत्रव्यवहार केला. 34 मीटरची उंच शिडी होती आपल्याकडे ठाणे शहरात सुद्धा आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा. मी पत्रव्यवहार केला. मी ठाण्यामध्ये त्यावेळेला राहायला येणार होतो, माझे वडील आजारी होते म्हणून. तर त्याची 56 मीटर शिडी करावी, लॅडर करावी म्हणून मी पत्रव्यवहार केला. ठाण्याला आली, पण त्या तेवढी विड्थ ठेवली नाही, कारण ती शिडी लागण्यासाठी म्हणून 7.5 मीटरची विड्थ रस्त्याची उपलब्ध पाहिजे. कोणत्या प्रोजेक्टला 7.5 मीटरची विड्थ उभी राहते ना, एक inclined angle असतो. मात्र त्याला 6 मीटरवरती परमिशन दिली गेली आहे. 7.5 मीटर शिडी लागणारच नाही. म्हणजे वरचा माणूस जळणं एवढं आपल्या हातात आहे. आम्ही कसा जळतोय छान एवढं बघायचं आहे. या आमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. नव्या UDCPRचा तसा कल्याण डोंबिवली शहराला उपयोग झाला नाही, फायदा झाला नाही म्हणून बिलकुल झालेलं नाही, कोणत्याही शहराला झालेलं नाही आहे. फक्त जे धनदाणगे लोक आहेत त्यांना झाला. मी आता चर्चेच्या ओघामध्ये म्हटलं की माझ्या जवळजवळ 16 तक्रारी, 16 सजेशन आहेत UDCPRला लेखी. त्याच्यावरती अहवाल मागवला राज्य शासनाने. फक्त कल्याण डोंबिवलीने अहवाल पाठवला नाही, बाकी सगळ्यांनी अहवाल पाठवला. UDCPR पब्लिश झाले 2020ला, आता 2026 चालू आहे. आपण 2025 पकडू. 5 वर्षामध्ये आमच्या साध्या प्रशासनाला एवढी तसदी घ्यावीशी वाटली नाही की आम्ही अहवाल पाठवावा. बरं, मी राहिला कल्याणला, म्हणजे कल्याण डोंबिवलीने पहिला पाठवायला पाहिजे होता. कल्याण डोंबिवलीने 5 वर्षात तसदीच घेतली नाही आहे आणि याच्यावरती कोणाचं लक्ष नाही आहे, ना राज्य शासनाचं, ना महापालिकेचं, ना राजकारणी लोकांचं. विरोधकही त्यात लायकीचे आहेत आणि सत्ताधारी त्यात लायकीचे आहेत. कारण त्यांना काय झालं आहे माहिती आहे का, अनधिकृत बांधकामात ज्यांचा सहभाग आहे अशाच लोकांना नगरसेवक किंवा आमदार म्हणून किंवा खासदार म्हणून निवडून देण्याची पद्धत आली. त्यातले तज्ज्ञ कधी घेतलेच नाहीत. आमच्याकडे डॉक्टर्स आहेत. आमच्या मागे एक शो झाला तर मुंबई जगचा आमच्याकडे कल्याणला, राजू तायशेडे पण होते. त्यावेळेला तज्ज्ञांनी सूचना केल्या, राजू तायशेडेने सूचना केल्या की आमच्याकडे तज्ज्ञ आहेत, पण आम्हाला विचारात घेतलं जात नाही. विचारात न घेतल्यामुळे हे प्रश्न निर्माण झाले. विचका झाला आहे शहराचा. मी द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टचा नॅशनल लीगल कमिटी चेअरमन आहे, लीगल अफेअर्स कमिटी चेअरमन आहे. हे लीगल प्रॉब्लेम्स आहेत, इलिगल प्रॅक्टिस आहेत, याच्याविषयी मी प्रत्येक वेळेला पत्र देतो, सगळं करतो. आजही त्यांना, आतापर्यंत त्यांना कित्येक पत्र दिले, त्यांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा वॉर्ड धरता त्या वॉर्डमध्ये एक कमिटी बसवता. BPMC ॲक्टमध्ये ती तरतूद होतीच, वॉर्डमध्ये कमिटी ठेवायची. त्याच्याबरोबर त्या कमिटीमध्ये कोण असावं हेही नमूद आहे. त्या वॉर्डातले ॲडव्होकेट, आर्किटेक्ट, इंजिनियर, कळलं की नाही,
एक सिव्हिल एलिमेंट डॉक्टर, पाहिजे. सिव्हिल इंजिनियर असे सगळे एकत्रित एक तुमच्या त्या कमिटीत असावे. त्यांना कधीच घेतलं नाही त्यांनी, फक्त नगरसेवक. त्याच्यामुळे त्या वॉर्डाचीही डेव्हलपमेंट झाली नाही आणि आजही तेच केलेलं आहे, अजूनही झालेलं नाही आहे. अपेक्षा काय आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत कायदेशीर गोष्टी ह्या असल्या पाहिजेत ना. तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही वाटेल ते करावं हे नाही. 74 घटना दुरुस्तीमध्ये तायशेटे जसं म्हणाले तसं प्रत्येक प्रभागामध्ये प्लॅनिंग व्हावं, प्रत्येक प्रभागाला बजेट मिळावं अशी हां, घटना ही आहे. दुरुस्ती आहे. 74th पण amendment. त्याच्यामध्ये कुठेही घटना दुरुस्ती झालेली जरी असली तरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने किंवा सबबनी, मुंबईच्या सबबनी कुठे इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही. त्यातले तज्ज्ञ जे त्या प्रभाग समिती कार्यालयामध्ये बसले पाहिजेत ते बसलेच नाहीत कधी. फक्त राजकारणी आणि नगरसेवक बसले. नगरसेवक शिकले 4थी 7वी 9वी, खूप खूप जास्ती शिकले म्हणजे SSC. हम्म. त्याच्यापर्यंत कोणी शिकलेलं नाही आहे. अगदी विरळ म्हणजे मोजके असेल कोणी ह्याच्यामधले हायली क्वालिफाईड, पण विरळ आहे. पण प्रत्येक गावात तीच परिस्थिती आहे. मला माहिती हा प्रश्न झाला का, तर डोंबिवलीच्या पलीकडे अलीकडे असं चारही बाजूनी सध्या खूप मोठ्या मोठ्या टाउनशिप सुरू आहेत. त्याला स्पेशल टाउनशिपला परवानगी दिली जाते, झालेला विषय. झालेला आहे. तर त्याचा पुढे म्हणजे पायाभूत सुविधा आधी आणि नंतर या गृहनिर्माण प्रकल्प हा नेमकं उलट जे समीकरण आहे. तर तो एक प्रश्न तर तुम्हाला जास्त पडेल. बेसिकली काय, तुम्ही टाउनशिप दिल्या, परमिशन दिली, ही कोणी दिली? युडीनी दिली. युडीनी लोकल बॉडीला कळवलंच नाही की या टाउनशिप येत आहेत. बरं, ह्या आल्यानंतर त्या टाउनशिपमध्ये लाख लोक राहणार आहेत म्हटल्यानंतर तेवढ्याच गाड्या असतील, तेवढेच व्हेकल असतील, त्याचा विचार नाही झाला. त्यांना आतमध्ये दिलं आहे, गार्डन बिल्डन सगळं दिलं, टॅक्सेशनचे पैसे घ्या तुम्ही तुमचं. पण बाहेर पडताना त्यांची कनेक्टिव्हिटी रोडला ठेवली नाही आणि हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे. आता त्या प्रत्येक जंक्शनला ना ट्रॅफिक जॅमिंग आहे. पलावाला आहे, रुणवाला आहे, दुसरा तो लोडाला आहे. मग हे प्लॅनिंग कोणी करायचं? शेवटचा प्रश्न असा की तुम्ही जसं मगाशी म्हणालात की काही यापूर्वीच्या पिढ्या होत्या त्यांना टाउन प्लॅनिंग विषयी माहिती होतं, ते सातत्याने मांडत होते, पण टाउन प्लॅनिंगच्या नगर नियोजनने त्याचा कधी विचार केला नाही, त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे शहराचा विचका झाला, 3 पिढ्या बर्बाद झाल्या. आता जी नवीन पिढी आहे त्यांना टाउन प्लॅनिंग विषयच कळत नाही. त्यामुळे येत्या काळात शहराचा आणखीन विचका होईल आणि शहरं बर्बाद होतील एकंदरीत MMR क्षेत्रामध्ये. तर याविषयी तुम्ही कसं म्हणाल? बघा, तुम्ही पूर्वी जो FSI होता ना तो 1 होता. 0.4 हा TDR वापरायला मिळत होता किंवा 0.8 एवढाच TDR होता. UDCPR आल्यानंतर काय झालं की त्याच्यामध्ये 1.10 FSI आला. ग्रॉस एरियावरती तुम्हाला 50% प्रीमियमचा, त्याच्यानंतर 1.15पर्यंत तुम्हाला TDR वापरायला मुभा मिळाली. त्याच्यानंतर ॲन्सिलरी म्हणजे स्टेअरकेस, कॉरिडॉर्स वगैरे ह्याचा एरिया, असा करून तो एरिया तुम्हाला मिळायला लागला. तो जातो ना 4-5 FSIला. थोडक्यात काय झालं की पहिलं जे पॉप्युलेशन होतं त्याच्या 5 पट पॉप्युलेशन येणार, 5 पट व्हेकल्स वाढणार आहेत, 5 पट पाण्याची गरज आहे, 5 पट विजेची गरज आहे आणि 5 पट तुम्हाला मॅनेजमेंट फास्ट करायला लागेल. आज जे तुम्ही DP बनवला होता ना तोच मुळात सफिशियंट नव्हता. त्याच्यावरती विचार केला नाही, ऑब्जेक्शन्स झाली, मंत्रालयात हिअरिंग केली मी, तुम्ही लक्ष नाही दिलं. आत्ता म्हणून मी म्हटलं 3 पिढ्या बर्बाद झाल्या, पुढच्या पिढीला तरी समजवा. मी जे म्हणतोय ना की UDP FIच्या ज्या नॉर्म्स आहेत अर्बन डेव्हलपमेंटनी, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटने दिल्या, ह्या नॉर्म पब्लिक ॲट लार्ज तुम्ही लिहा की तुम्ही ह्याची माहिती तुम्ही घेतली पाहिजे, ह्याच्यावरती तुम्ही बोललं पाहिजे, ह्याची चौकशी तुम्ही केली पाहिजे. हा चौकशी अधिकारी इथे बसलेला आहे, याला भेटा, याला लेखी कळवा. नुसतंच 1 महिन्याचं सजेशन ऑब्जेक्शन सफिशियंट नाही आहे. मी इंटरप्ट करतो. गणेश नाईक मध्यंतरी नवी मुंबईत एका भाषणात बोलताना असं म्हणाले, लोकसत्तेचाच कार्यक्रम होता, की नवीन UDCPR मध्ये जो काही 4-5 आणि काही ठिकाणी अजूनही FSI जातो, त्यामुळे शहरात अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण. गणेश नाईकांच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला हयात होते. जेव्हा SRA स्कीम आली, शिवशाही स्कीम आली, तेव्हा त्यांनी विरोध केला होता की शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर तेच राहणार आहे, 4 FSI मात्र दिला जाणार आहे, म्हणजे 4 पट मनुष्यवस्ती वाढणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा सबबमधल्या कोणत्या MMR एरियामधल्या कोणत्याही शहरामध्ये तेच परिस्थिती आहे. आत्ता परिस्थिती आहे.
याच्या पुढे जास्तीत जास्त वेगाने बिघडणार आहे बरं का, म्हणजे स्लो बिघडणार नाही, वेगाने बिघडणार आहे. त्याला कंट्रोल करण्यासारखं तुमच्याकडे काही नाही आहे. कारण मुळामध्ये आमची डायरेक्शनच चुकली आहे. आमची डायरेक्शन कसाराला जायची होती, आम्ही चाललोय पुण्याला किंवा जुन्नरला. उपयोग काही नाही ना. नाही, आणि आमची शहराची जी डेव्हलपमेंट कशी झाली आहे की आम्ही लँडवरती आहोत आणि अप्पर पार्टवरती आहोत. आम्ही बिलो गेलोच नाही. जे सोपं आहे, म्हणजे एखादा डिस्ट्रिक्ट आहे, समजा ठाणा डिस्ट्रिक्ट आहे, कल्याण तालुका आहे, यांना जर या बोअरच्या मशीन्स दिल्या असत्या आणि यांनी जर टनेलिंग करून कुठे, म्हणजे जिथे जंक्शनवरती गोंधळ होतो तिथे जरी त्यांनी टनेलिंग केलं असतं ना, तर आज बराचसा प्रॉब्लेम. अंडरपास दिले असते. अंडरपास, हे अंडरपास 1600-1650च्या शतकामध्ये जर्मनी बिर्मनी सारख्या ठिकाणी झालेले होते. तुम्हाला काही नवीन अभ्यास करायचा नव्हता, टेक्नॉलॉजी घ्यायची होती त्यांच्याकडून, मग तुम्ही का नाही घेतली? आणि आज तुम्ही ते सोडून दिलं आणि जमिनीच्या वरती 20-20, 25-25 मीटर जात आहे, 15 मीटर जात आहे, आणि तुम्ही मेट्रो टाकताय, रस्ते टाकताय, ब्रिजेस टाकताय. अर्थक्वेकला सेन्सिटिव्ह होणार नाहीये. एक फक्त करेक्शन, एखादा अर्थक्वेक आहे ना, आपल्याला त्या बॉल जॉईंटवरून अख्खा गर्डर खाली टाकणार आहे. 6 रिस्टरचा येऊ दे, बस झाला आपल्याला, तेवढा सफिशियंट आहे. कल्याण डोंबिवलीला 6 रिश्टर स्केलचा जर कधी हे झाला, कल्याण डोंबिवली, ठाणा, नवी मुंबई ह्या भागामध्ये आणि आपण फॉल्ट लाईनवरती आहोत. भूकंप झाला तर आमच्याकडे डेड बॉडीज जमा करण्याची वेळ येणार नाही. पेट्रोल हेलिकॉप्टरने छिडकायचं आणि त्याला आग लावायची. खूप वाईट परिस्थिती आहे. डेड बॉडी जमा करायची वेळ येणार हा नाही. काय त्यांना विरोध नाहीये, पण सावध व्हा. सावध व्हा. अभ्यासकांचा अभ्यास घ्या, त्याचे विचार घ्या. एक फक्त करेक्शन करतो. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी फर्ग्युसन म्हणून एक कमिटी नेमली होती. फर्ग्युसन अहवाल आमच्याकडे आहे. फर्ग्युसन अहवाल कधी विचारतच घेतला नाही आमच्याकडे. करोडो रुपये खर्च झाले फर्ग्युसन अहवालावरती. फर्ग्युसन अहवालाची अंमलबजावणी, महापालिकेच्या पाणी खात्याच्या लोकांना फर्ग्युसन अहवाल नावाची कोणती वस्तू आहे हेच माहिती नाही. आम्ही सांगितलं फर्ग्युसन अहवाल इथे पडलाय, तेव्हा लक्षात आलं की असा कोण धूळ झटका लावूया, एकदा वाचायला पाहिजे. तो रिटायर्ड होऊन गेला. कसा म्हणा. तर मगाशी एक विषय असा राहिला की प्रत्येक शहराचा डीपी आहे, पिंपरी असो, ठाणे असो, आणि हे डीपी शहराच्या वेशीवर येऊन थांबलेले आहेत. पण जर ठाणे किंवा ह्या शहराने जर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट प्रशासनाने जर नियोजन केलं, समन्वय साधला, तर डीपींची जर कनेक्टिव्हिटी सगळीकडे केली दोन्ही, तर शहरातल्या वाहतूक कोंडीवर काय परिणाम होऊ शकतो कसा? हे कनेक्टिव्हिटी कसं आहे, सिटी टू सिटी कनेक्टिव्हिटी करणं भाग आहे. 2000 मला वाटतं 1 साली सिटी टू सिटी कोऑर्डिनेशन, त्याच्यावरती आम्ही इंडियन इन्स्टिट्यूटतर्फे सेमिनार घेतलं होतं. त्याच्यामध्ये को पार्टनर आमच्या KDMC होती, पण त्यांनी फक्त त्या दिवशी हजर राहिले, नंतर काही लक्ष दिलं नाही त्याच्यात किंवा काही घेतलं नाही. त्यांचं नेहमीची पद्धत आहे ती, आणि ते त्याचं बिलं पण दिली नाहीत त्यांनी, ते सोडून द्या. आता असं आहे की सिटी टू सिटी कोऑर्डिनेशन करताना ठाण्याचा DP आहे, नवी मुंबईचा आहे, उल्हासनगरचा आहे, अंबरनाथचा आहे, बदलापूरचा आहे, आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा. हा ज्या वेळेला जवळ आणला, तर तो जवळ आणण्यासाठी तो झेरॉक्सवरती केलेला नसावा. एक. दुसरा, कारण कल्याण डोंबिवलीचा झेरॉक्सवरती केलेला DP म्हणून फेल झाला आहे. दुसरं असं आहे की ह्यांचे जे रस्ते येतात, तर ते त्या रस्त्याला मिळत आहेत की नाही, जुळत आहेत की नाही, ते महत्त्वाचं आहे. कल्याणमध्ये 24 मीटरचा रस्ता आहे, आणि ठाण्यामध्ये जर 30 मीटरचा असेल तर ठाण्याहून कल्याणला येताना बॉटल नेक होणार आहे. त्याच्यामुळे हा 24 असेल तर तो पण 24 ठेवा, दुसरा पर्याय शोधा, किंवा तो 30 असेल तर हा पण 30 करा. ही जी कनेक्टिव्हिटी आहे ना, ही प्रॉपर पडताळायला पाहिजे ॲज अ MMR एरिया. कारण हे मोठं शहर झालं, नवी मुंबई झाली, त्याच्यानंतर हा एक्सटेंडेड मुंबई पोर्शन आपला होतोय, आणि ह्या इथे तुमच्या पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठंच कसंच जाऊ शकत नाही. सगळी बंधनं आहेत त्याला. रस्ते नाहीत तर नाहीतच. मध्ये प्रत्येक घराजवळ एक स्पीड ब्रेकर टाकलेला आहे, तो पडलेलाच आहे. रस्ते खराब आहेत, गटारं नाहीत, स्टॉर्म वॉटर नाही, ड्रेनेज नाही, नन्नाचा पाडा आहे याच्यामध्ये ॲक्च्युअल. म्हणून मी मगाशी उकिरडा म्हटलं कल्याण डोंबिवलीला. लोकसंवाद कार्यक्रमात आपण आमच्या रिपोर्टर्सने विचारलेल्या प्रश्नांना बऱ्यापैकी चांगली उत्तरं दिली. चांगली म्हणण्यापेक्षा शहर कसं असावं किंवा शहराचं नेमकं काय झालंय, कशी सुरू झाली, उकिरडा कसा झालाय, त्याविषयी तुम्ही जी मतं व्यक्त केली आणि लोकसंवाद कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल तुमचे आभार.